लक्ष द्या इकडे बघा बाळांनो, ऑप्टिक्स मध्ये आपण कालच्या लेक्चरला आपण ऑप्टिक्स स्टार्ट केला आहे. मी पहिले सांगितलं ऑप्टिक्सचे दोन पार्ट असतात, एक असतं रे ऑप्टिक्स आणि एक काय असतं वे ऑप्टिक्स. दिस इज द लेक्चर नंबर 2 ज्यामध्ये आपण वे ऑप्टिक्स स्टार्ट करत आहोत. काल मी पूर्ण 11th स्टँडर्डचा रे ऑप्टिक्स बद्दल बेसिक आर्टिकल्स बघितले होते, बरोबर आहे. आता वे ऑप्टिक्स हा पार्ट किती पार्ट, वे ऑप्टिक्स हा टॉपिक किती पार्टमध्ये डिवाइड केला आहे? 2. त्यातला पहिला पार्ट म्हणजे असतं बाळांनो वेव्ह थिअरी ऑफ लाईट आणि दुसरा पार्ट म्हणजे काय असतं इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन. त्यातला पहिला पार्ट आपण स्टार्ट करणार आहोत वेव्ह थिअरी ऑफ लाईट. करेक्ट आहे. का बरं पहिल्या पार्टला वेव्ह थिअरी ऑफ लाईट म्हटलं याचे तुम्हाला रिझन समजेल. आज बऱ्यापैकी सगळं लेक्चर थिअरॉटिकल आहे, त्यामुळे लक्ष द्या. नोट्स तुमच्या जवळ आहे आणि ह्या त्याच नोट्स आहेत, त्यामुळे मी यातनं घेतो. आता बाळांनो, सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, मी क्वेश्चन आन्सरमध्येच नोट्स टाईप केलेल्या आहे सगळ्या. हां बघा, सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन मध्ये काय काय थिअरी आली आहे. सगळ्यात फर्स्ट आली आहे न्यूटन्स कॉर्प्युस्क्युलर थिअरी ऑफ लाईट. आता न्यूटन्स कॉर्प्युस्क्युलर थिअरी ऑफ लाईट म्हणजे याचा अर्थ काय? आता न्यूटनची लाईट बद्दल काही थिअरी होती, न्यूटननी लाईट बद्दल काही अझम्पशन्स दिले होते. काय काय अझम्पशन्स दिले होते? तर त्यांनी त्याचे 8 अझम्पशन्स दिले होते बाळांनो. ठीक आहे, तर ते 8 अझम्पशन्स मी तुम्हाला सांगतो. पहिले लक्ष द्या, काय काय अझम्पशन्स दिले होते. तर सगळ्यात पहिले तो काय म्हणायचा, तसं फॉर एक्झाम्पल ओके एस म्हणजे असतं सोर्स ऑफ लाईट. करेक्ट आहे. एस बी द सोर्स ऑफ लाईट. जसं आपण म्हणतो हा कोण आहे सांगा, लाईट आहे की सोर्स ऑफ लाईट आहे? सोर्स ऑफ लाईट. सो एस बी द सोर्स ऑफ लाईट. ओके बाळांनो, इथनं लाईट निघतो. करेक्ट आहे. सपोज हा लाईट निघाला. ओके, आता न्यूटनच्या म्हणण्यानुसार काय होतं? न्यूटनच्या म्हणण्यानुसार असतो हे जे लाईट असतात, हे जे लाईट निघतात सोर्सपासनं, ओके ही जी एनर्जी बाहेर निघते, दॅट लाईट कन्सिस्ट ऑफ व्हेरी लार्ज नंबर ऑफ एक्स्ट्रीमली स्मॉल टायनी पार्टिकल्स. या लाईटमध्ये खूप सारे छोटे छोटे पार्टिकल्स असतात बाळांनो. या लाईटमध्ये खूप सारे छोटे छोटे स्मॉल पार्टिकल्स असतात. एक्स्ट्रीमली स्मॉल टायनी पार्टिकल्स अँड दिस स्मॉल टायनी पार्टिकल्स आर कॉल्ड, हे जे छोटे छोटे स्मॉल टायनी पार्टिकल्स आहे दे आर कॉल्ड ॲज कॉर्पस्कल्स. त्या टायनी पार्टिकल्सला आपण काय म्हणतो सांगा? कॉर्पस्कल्स. ओके कॉर्पस्कल्स लक्षात ठेवा. मी नाही म्हणत, हे कोण म्हणतो सांगा? न्यूटन. हे न्यूटनचे अझम्पशन्स आहे. चुकीचा असू शकतो तो, या लेक्चरच्या शेवटी समजेल तुम्हाला करेक्ट आहे की रॉंग आहे. पण आपण त्याचे पहिले अझम्पशन्स बघताय. त्यातलं पहिलं अझम्पशन होतं की लाईट कन्सिस्ट ऑफ व्हेरी लार्ज नंबर ऑफ एक्स्ट्रीमली स्मॉल टायनी पार्टिकल्स अँड दिस पार्टिकल्स आर कॉल्ड ॲज कॉर्पस्कल्स. सेकंड अझम्पशन काय होतं त्याचं? सेकंड अझम्पशन होतं की लाईटमधले जे कॉर्पस्कल्स आहे, दिस कॉर्पस्कल्स ऑलवेज ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. ऑलवेज ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. हे कॉर्पस्कल्स स्ट्रेट लाईनमध्ये जातात, लक्षात ठेवा. करेक्ट आहे. हे तर शक्यच नाही भाऊ, लाईट कधीच स्ट्रेट जात नाही. लाईट इज ऑलवेज ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्स. आणि कुठली वेव्ह असते सांगा? लॉन्जिट्युडनल वेव्ह की ट्रान्सवर्स वेव्ह? ट्रान्सवर्स वेव्ह. ओके सो बाळांनो, त्याचं म्हणणं होतं की लाईट कन्सिस्ट ऑफ ओके व्हेरी स्मॉल नंबर ऑफ एक्स्ट्रीमली स्मॉल टायनी पार्टिकल, दे आर कॉर्पस्कल्स अँड दॅट कॉर्पस्कल्स ऑलवेज ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. ऑलवेज ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन इन होमोजिनियस मीडियम. कुठल्या मीडियममध्ये सांगा? होमोजिनियस मीडियममध्ये. लक्षात ठेवा, होमोजिनियस मीडियम म्हणजे समजलाय. समजा हा सोर्स ऑफ लाईट आहे, हा रेटिना आहे, तर सोर्सपासून लाईट आला, ओके या मीडियममधनं लाईट आला. ही मीडियम होमोजिनियस असली पाहिजे. होमोजिनियस म्हणजे जर का हवा असेल तर प्युअर एअरच असली पाहिजे. हेटेरोजिनियस नसली पाहिजे, म्हणजे त्यात भेसळ नसली पाहिजे, जे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. प्रत्येक मीडियममध्ये बाळांनो डिफरंट गॅसेस असतातच, भेसळ असतेच, लक्षात ठेवा. झालं. पण त्यांनी अझम्पशनमध्ये लिहिलं की मीडियम जर का होमोजिनियस असेल तर लाईट एकदम स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल होतो. लाईटमधले कॉर्पस्कल्स एकदम स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल होतात. हे त्याचं सेकंड अझम्पशन होतं. पहिलं अझम्पशन काय होतं की लाईट कन्सिस्ट ऑफ व्हेरी लार्ज नंबर ऑफ एक्स्ट्रीमली स्मॉल टायनी पार्टिकल्स, दे आर कॉल्ड ॲज कॉर्पस्कल्स. सेकंड अझम्पशन्स काय होतात? दिस कॉर्पस्कल्स ऑलवेज ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन इन अ होमोजिनियस मीडियम. तिसरं अझम्पशन काय होतं त्याचं बाळांनो? डिफरंट कलर ऑफ लाईट. या जगाचे लाईटचे वेगवेगळे कलर आहेत, लक्षात ठेवा. हे ब्लॅक कलर आहे, हा ब्राऊन कलर आहे, ओके हा वेगळा कलर आहे, हा वेगळा कलर आहे. करेक्ट आहे की नाही? हे जे लाईटचे वेगवेगळे कलर आहेत, हे कशामुळे कलर आले आहेत? तर त्याच्या म्हणण्यानुसार लाईटमध्ये काय असतात? कॉर्पस्कल्स असतात आणि कॉर्पस्कलच्या साईज डिफरंट असतात. काय असतात सांगा? डिफरंट. ओके डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू डिफरंट साईज ऑफ कॉर्पस्कल्स. ओके लाईटचे जे वेगवेगळे कलर आहे, हे कलर का बरं असतात? की त्या लाईटमधल्या कॉर्पस्कलच्या साईजवर असतात. म्हणजे याचा अर्थ येलो कलरचा लाईट असेल तर त्याच्या कॉर्पस्कलची साईज वेगळी असेल, आणि ग्रीन कलरचा लाईट असेल तर त्याच्या कॉर्पस्कलची साईज वेगळी असेल. सो डिफरंट कलर ऑफ लाईट आर ड्यू टू डिफरंट साईज ऑफ काय? कॉर्पस्कल्स. दॅट इज अ थर्ड अझम्पशन ऑफ ओके न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थिअरी. चौथं अझम्पशन काय होतं? वी फील द सेन्सेशन ऑफ लाईट व्हेन द कॉर्पस्कल्स एंटर इन अवर आईज. साधी गोष्ट आहे. हा कोण आहे सांगा बरं? लाईट आहे की सोर्स ऑफ लाईट आहे? सोर्स ऑफ लाईट. आणि हा कोण आहे सांगा? रेटिना आहे, बरोबर आहे की नाही? ओके वी फील द सेन्सेशन ऑफ लाईट. आपण केव्हा फील करतो सेन्सेशन ऑफ लाईट? व्हेन दिस कॉर्पस्कल्स एंटर इन अवर आईज. जेव्हा ते कॉर्पस्कल्स आपल्या आईजमध्ये एंटर होतात तेव्हा आपण सेन्स करतो, लक्षात ठेवा. साधी गोष्ट आहे. जसं फॉर एक्झाम्पल मला हे सांगा, रात्री तुम्ही झोपलेले आहात, लक्षात ठेवा, रात्री तुम्ही झोपलेले आहात. मला हे सांगा, रात्री तुम्ही झोपलेले आहात आणि अचानक कोणी लाईट लावला, अचानक लाईट लावला कोणतरी घरातल्या मेंबरनी, तर तुम्ही काय करता? कान बंद करता की डोळे झाकता? डोळे झाकतो. करेक्ट आहे. का बरं डोळे झाकतो? कारण तो जो लाईट सुरू झाला आहे त्या लाईटचा त्रास आपल्या डोळ्यांना होतो. याचा अर्थ असा नाही की तो लाईट फक्त डोळ्यावरच पडला,
लाईट अख्ख्या बॉडीवर पडला पण बाकीचे पार्ट्स बॉडीचे त्या लाईटला सेन्स करत नाहीत. ओके, त्या लाईटला सेन्स करणारा फक्त कोण आहे सांगा? आईज. सो वी फील द सेन्सेशन ऑफ लाईट व्हेन द कॉर्पस्कल्स एंटर इन अवर आईज. लाईट लावला म्हणजे याचा अर्थ ते कॉर्पस्कल्स आपल्या डोळ्यात गेले आणि तेव्हा आपल्याला त्याचा सेन्स फील झाला. लक्षात ठेवा, मी नाही बोलत, हे कोण बोलताय? न्यूटन. चौथं काय, पाचवं अजम्पशन काय होतं त्याचं बघा. टू एक्सप्लेन द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. जेव्हा न्यूटन म्हणतो की आपल्याला रिफ्लेक्शन एक्सप्लेन करायचं आहे, जसं फॉर एक्झाम्पल कालच आपण शिकलो बाळांनो, एखादा लाईट जेव्हा एखाद्या रिफ्रॅक्टिंग सरफेसवर पडतो तेव्हा लाईट रिफ्लेक्ट होतो की रिफ्रॅक्ट होतो की सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन होते. काल आपण सगळं शिकलो. रिफ्लेक्ट होणे म्हणजे काय असतं? द फिनॉमिनॉन इन विच लाईट नेव्हर चेंजेस द मीडियम. ओके, रिफ्लेक्शन हा असा फिनॉमिनॉन आहे की ज्या फिनॉमिनॉनमध्ये लाईट नेव्हर चेंजेस द मीडियम, म्हणजे ज्या मीडियममधून आला त्याच मीडियममध्ये लाईट गेला, दॅट इज द रिफ्लेक्शन. ओके, रिफ्रॅक्शन हा फिनॉमिनॉन आहे इन विच लाईट ऑलवेज चेंजेस द मीडियम, रेअरमध्ये आला आणि डेन्सरमध्ये गेला. करेक्ट आहे, दॅट इज द रिफ्रॅक्शन. सायमल्टेनियस रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन काय असतं सांगा बरं? सायमल्टेनियस रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन मध्ये काय होतं? लाईट रेअर टू कुठे जातो? हे पहा असं होतं, लाईट पडतो आणि नंतर दोन पार्टमध्ये डिवाइड होतो. करेक्ट आहे, करेक्ट आहे. म्हणजे एखादा लाईट पूर्ण रिफ्लेक्ट होईल का, पूर्ण रिफ्रॅक्ट होईल का, किंवा सायमल्टेनियस रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन होईल की ना, हे लाईट डिसाईड करतं, मीडियम डिसाईड करतं की सरफेस डिसाईड करतं? सरफेस डिसाईड करतं बाळांनो. साधी गोष्ट आहे. ओके, जेव्हा न्यूटनला म्हटलं बाबा रिफ्लेक्शन एक्सप्लेन करते, तो काय बोलला? तो बोला एस म्हणजे सोर्स ऑफ लाईट. ओके, हा लाईट पडला, ओके हा झाला नॉर्मल, आणि हा लाईट काय झाला? रिफ्लेक्ट झाला. म्हणजे आता लाईटमध्ये कोण आहे सांगा? कॉर्पस्कल्स आहेत. म्हणजे याचा अर्थ या कॉर्पस्कलला काय केलं सांगा? रिफ्लेक्ट केलं. कोणी रिफ्लेक्ट केलं? या रिफ्लेक्टिंग सरफेसनी. ओके, तर लक्षात ठेवा, टू एक्सप्लेन द रिफ्लेक्शन ऑफ लाईट ही सजेस्टेड दॅट द कॉर्पस्कल्स आर रिपल्ड फ्रॉम द रिफ्लेक्टिंग सरफेस. टू एक्सप्लेन द रिफ्लेक्शन ऑफ लाईट ही सजेस्टेड दॅट टू एक्सप्लेन द रिफ्लेक्शन ऑफ लाईट he suggested that the corpuscles are repelled from the reflecting surface. To explain the reflection of light, he suggested that the corpuscles are repelled from the reflecting surface. ओके, त्याला जेव्हा रिफ्रॅक्शन बद्दल बोललं तर तो सरळ म्हणतो टू एक्सप्लेन द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ही सजेस्टेड दॅट कॉर्पस्कल्स आर, सांगा रिपल्ड झाली की रिफ्रॅक्ट झाले? बोला, रिफ्रॅक्ट झाले. रिपल्ड म्हणजे काय? रिफ्लेक्शन ज्या मीडियम मधून आला त्याच मीडियम मध्ये वापस गेला. रिफ्रॅक्शन म्हणजे काय? मीडियम सेम राहिली की चेंज झाली? चेंज झाली. लक्षात ठेवा. सो गाईज, ओके बघा, पाचव्या नंबरचा पॉईंट वाचा बरं, काय दिलाय? फिफ्थ नंबरचा पॉईंट, कमॉन. हा, ही सजेस्टेड दॅट कॉर्पस्कल्स आर रिपल्ड फ्रॉम द रिफ्लेक्टिंग सरफेस. ओके, सहाव्या नंबरचा पॉईंट वाचा, काय दिलाय? हा, टू एक्सप्लेन द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ही सजेस्टेड दॅट, बोला, कॉर्पस्कल्स आर रिफ्रॅक्टेड बाय द रिफ्रॅक्टिंग सरफेस. रिफ्रॅक्टेड बाय द रिफ्रॅक्टिंग सरफेस. इज दॅट क्लिअर? येस. ओके, सातव्या नंबरचा पॉईंट वाचा, काय दिलाय? कमॉन, न्यूटनच्या कॉर्पस्कुलर थिअरीचा. कमॉन. According to this theory, velocity of light in denser medium is greater than velocity of light in rarer medium. आता तुम्ही सांगा बरं, लाईटची वेलॉसिटी कुठल्या मीडियम मध्ये जास्त असते रे? डेन्सर मध्ये असते की रेअर मध्ये असते? बोला ना, लाईटची वेलॉसिटी कुठल्या मीडियम मध्ये जास्त असते? डेन्सर मध्ये की रेअर मध्ये? रेअर मध्ये. आणि हे नालायक काय म्हणते? डेन्सर. किती मूर्ख आहे बघा. म्हणून सांगतो, ही थिअरी आपण शिकत आहोत, ही करेक्ट आहे की नाही याची काही गॅरंटी नाही. आजच्या लेक्चरच्या शेवटी समजेल तुम्हाला की आपण शिकतोय ते करेक्ट आहे की रॉंग आहे. करेक्ट आहे. अकॉर्डिंग टू दिस थिअरी, मी माझ्या म्हणण्यानुसार नाही सांगता, या थिअरीनुसार वेलॉसिटी ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन वेलॉसिटी ऑफ लाईट इन काय? रेअर मीडियम. इज दॅट क्लिअर? त्याचे अझम्पशन होते. आठवं अझम्पशन काय सांगा न्यूटनचं? बोला, आठवं अझम्पशन काय? कमॉन. हा, corpuscles can pass through a interface between the molecules of some substances. These substances are called as काय? ट्रान्सपरंट टू द लाईट. साधी गोष्ट आहे, बघू दे. आता मला हे सांगा बाळांनो, समजा हा ग्लास आहे. काय सांगा? ग्लास. आता मला हे सांगा, हा सोर्स ऑफ लाईट आहे आणि माझी आईज आहे. ओके, ती लाईट माझ्या डोळ्यात जात आहे आणि मी समजा इथं ग्लास ठेवला. काय ठेवला सांगा? ग्लास. समजा ग्लास ठेवला, सांगा बरं काय होईल? ग्लास ठेवला तर काय होईल सांगा? बोला, हा लाईट माझ्या रेटिनापर्यंत पोहोचेल का? अबे ग्लास आहे, ग्लास भैताडे हो, काच आहे काच, पागल कुठले पिसाळलेले. 10 वेळ तेच तर सांगताय ग्लास आहे म्हणून. हे काय नोट्स नाही आहे? काचातनं लाईट जातो की नाही जात? जातो ना. मग लाईट येईल ना. लाईट येतो म्हणजे याचा अर्थ याला काय म्हणतात? ट्रान्सपरंट टू द लाईट. काय म्हणतात? ट्रान्सपरंट टू द लाईट. समजा आता ही नोट्सच आहे जी दिसते डोळ्यान ती. हा, काय राव पागल, काय डोके कुठं असतात तुमचे, काही समजतच नाही. मला हे सांगा, हा लाईट आहे की सोर्स ऑफ लाईट आहे? आणि हा कोण आहे सांगा? आईस. सांगा आता लाईट जाते का माझ्या डोळ्यात? नाही जात. म्हणजे याचा अर्थ हा लाईट इथं काय झाला सांगा? म्हणजे हा सबस्टन्स काय करू शकतो? त्या लाईटला पुढे जाऊ देत नाही. सो दॅट सबस्टन्स इज कॉल्ड एज ऑपॅक टू द लाईट. काय म्हणतात सांगा? ऑपॅक टू द लाईट. इज दॅट क्लिअर? येस. ओके, तर असे बाळांनो 8 अझम्पशन्स होते न्यूटनच्या कॉर्पस्क्युलर थिअरीचे. ठीक आहे, चला वाचा, एका लाईनने वाचा कुठले 8 अझम्पशन होते. वाचा. पहिलं अझम्पशन काय होतं? हा, थांबा 2 मिनिटं, वेट. हा, वाचा. पहिलं अझम्पशन काय होतं न्यूटनचं? कमॉन. हा,
सेकंड अझम्पशन काय होतं वाचा. हा, व्हेरी गुड. थर्ड अझम्पशन काय होतं? डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू डिफरंट साइज ऑफ कॉर्पस्कल्स. फोर्थ अझम्पशन काय होतं वाचा. हा, एंटर इन अवर आईज. चला, फिफ्थ अझम्पशन काय होतं बोला. टू एक्सप्लेन द रिफ्लेक्शन ऑफ लाईट कॉर्पस्कल्स आर रिपल्ड फ्रॉम द रिफ्लेक्टिंग सरफेस. चला, सिक्स नंबरचं काय होतं. हा, टू एक्सप्लेन द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट कॉर्पस्कल्स आर रिफ्रॅक्टेड फ्रॉम द रिफ्रॅक्टिंग सरफेस. कमॉन. सातव्या नंबरचं अझम्पशन काय होतं. हा, टू velocity of light in rarer medium. आणि आठव्या नंबरचा अझम्पशन काय होतं बोला. हा, these substances are called as transparent to the light. While the corpuscles cannot pass through the काय interface between the two molecules of some substances, these substances are called as काय opaque to the light. काय सांगा. opaque to the light. ओके, लक्षात ठेवा झालं. these substances are called as opaque to the light. ओके, हे झाले अझम्पशन्स ऑफ न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरी. व्हॉट आर ड्रॉबॅक्स ऑफ न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरी. न्यूटनच्या कॉर्पस्क्युलर थेरीचे ड्रॉबॅक्स काय होते, काय त्रुटी होत्या त्या थेरीमध्ये. चला वाचा. पहिली त्रुटी काय होती. कमान. हा, when the light is incident on a transparent material, म्हणजे समजा एक मेटॅलिक सरफेस आहे, याच्यावर लाईट पडला. आता लाईट पडल्यावर काय होतो, लाईट रिफ्लेक्ट होऊ शकतो, लाईट रिफ्रॅक्ट होऊ शकतो, किंवा लाईटचं काय होऊ शकते, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन सायमल्टेनियस. त्याला म्हणतो आपण सायमल्टेनियस रिफ्लेक्शन ऑर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, किंवा त्याला दुसरं नाव काय, पार्शियल रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. अरे ओके नाही. येस. अरे ओके नाही. येस. चला वाचा काय दिला. कमान सगळ्यांनी. हा, when a light is incident on a transparent material, it is partly reflected and partly रिफ्रॅक्टेड. थोडाफार रिफ्लेक्ट होईल, थोडाफार रिफ्रॅक्ट होईल. पुढे वाचा काय दिलाय. न्यूटन्स थेरी फेल्स. काय बोलू मी सांगा. न्यूटन्स थेरी फेल्स टू एक्सप्लेन द फिनॉमिनॉन ऑफ काय सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. हे जे सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन होते, म्हणजे लाईट पडल्यानंतर लाईट रिफ्लेक्ट होतो आणि लाईट रिफ्रॅक्ट होतो, त्याला म्हणतात सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. न्यूटन थेरी फेल्स टू एक्सप्लेन दिस फिनॉमिनॉन. न्यूटनची थेरी ही फिनॉमिनॉन एक्सप्लेन करू शकली नाही. न्यूटन्स थेरी फेल्स टू एक्सप्लेन दिस फिनॉमिनॉन ऑफ सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आपण शिकत आहोत न्यूटनच्या थेरीचे ड्रॉबॅक्स काय. कुठलीच थेरी या जगात आयडियल नाही आहे, लक्षात ठेवा. तर हा पहिला ड्रॉबॅक आहे की न्यूटनची थेरी सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन शिकले नाही. म्हणून मी कालचं लेक्चर फार महत्त्वाचं आहे मी सांगताय. मी नाही तर तुम्ही आज बोलले असेल डायरेक्ट जर का टॉपिक सुरू केला सर हे सायमल्टेनियस रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन काय असते. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी मी कालच्या लेक्चरला तुमच्या घेतल्या आहेत, त्यामुळे ते वाचत राहा. कारण ते 11वीचे आहेत पण 12वीसाठी गरजेचे आहेत. ठीक आहे. ओके, सेकंड ड्रॉबॅक्स काय सांगा न्यूटनच्या थेरीचा. व्हॉट इज द सेकंड ड्रॉबॅक. कम ऑन. हा, this theory fails to explain the phenomenon of double refraction, interference and diffraction आणि काय पोलरायझेशन. आता डबल रिफ्रॅक्शन म्हणजे दोन वेळ डिफ्रॅक्शन होणे. रिफ्रॅक्शन म्हणजे काय रे, मीडियम सेम ठेवणे की मीडियम चेंज करणे. मीडियम. मग दोन वेळ रिफ्रॅक्शन कसं काय होते हो सर. काल नाही बोलले तुम्ही याच्याबद्दल, सांगतो की कशाला ताण घेता. ओके, मला हे सांगा. सपोज बाळांनो एक ग्लास प्लेट घेतली. ओके, पुन्हा एकदा सांगतो कुठली प्लेट आहे, ग्लास. मग यातनं लाईट जाईल की नाही जाणार, जाणार. मग समजा इथं सोर्स ऑफ लाईट आहे. येस. समजा हा लाईट इथं पडला, हा इथं नॉर्मल आहे. मग लाईट पडल्यानंतर लाईट आता रेअर टू कुठे जात आहे, डेन्सर. कारण की सॉलिड आहे, सॉलिड डेन्सर मीडियम असते, सॉलिडचे पार्टिकल क्लोज टू इच अदर असतात. मग लाईट जेव्हा रेअर टू डेन्सर जाते, इट शुड बी ट्रॅव्हलिंग स्ट्रेट लाईन, बट इट ट्रॅव्हल्स ऑर बेंड्स. It should be travel in a straight line. It will travel or it will bend towards the normal. It will bend towards the normal. म्हणजे इन्सिडेंट रे आणि आजला रिफ्रॅक्टेड रे. बरोबर आहे. सांगा रेअर टू डेन्सर जात असताना नॉर्मल कडे झुकला. आता बघा हे झालं पहिलं रिफ्रॅक्शन. ओके, आता मला हे सांगा लाईट याच्यावर पडला, इथं नॉर्मल ड्रॉ करा, या सरफेसवर पडला. सांगा आता लाईट कसं जात आहे, रेअर टू डेन्सर की डेन्सर टू रेअर. डेन्सर टू रेअर बाहेर जात आहे आता लाईट. सांगा डेन्सर टू रेअर जात असताना इट शुड बी ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन बट इट नेव्हर ट्रॅव्हल, इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल की अवे फ्रॉम नॉर्मल. अवे फ्रॉम नॉर्मल कडे बेंड होतो की नॉर्मलच्या दूर जातो, नॉर्मलच्या दूर जातो. हा नॉर्मल कडे बेंड झाला. कारण वर कुठली मीडियम आहे सांगा, रेअर मीडियम. खाली कुठली मीडियम आहे सांगा, डेन्सर मीडियम. आणि वर कुठली मीडियम आहे सांगा, रेअर मीडियम. करेक्ट आहे. Are you getting? So this is called as a first refraction and this is called as a second refraction. But Newton theory fails to explain this phenomenon of double refraction. न्यूटनची थेरी हा फेनॉमिनॉन एक्सप्लेन करू शकला नाही. आज तुम्हाला वाटत असेल सर न्यूटनपेक्षा तर मी हुशार होतो, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी न्यूटनला समजत नव्हत्या. नालायको, आपण 2000 मध्ये आहोत. न्यूटननी शोध लावले 1600 मध्ये. इथून 4000 वर्ष आधी, 400 वर्ष नाही, 400 झाली वाटते. ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओके 400च ना, 1600 म्हणजे 400 झालं का, 400च का हे, 400च का, 4000च 400 का, ठीक आहे. हा इथून 400
इथून 400 वर्ष आधी, लक्षात ठेवा. तेव्हा पाठी पुस्तक लेखन काय असते लोकांना माहीतच नव्हतं. समजलंय की नाही? तेव्हा पाठी पुस्तक लेखन इंटरनेट काय असते लोकांना माहित नव्हतं बाळांनो. तेव्हा त्यांनी शोध लावले. तर ऑब्व्हियसली काहीतरी चुका होतील ना. तेव्हा सगळेच येडे पांगले राहायचे. त्यात एखादा अभ्यास करणार निघाला तर डायरेक्ट सायंटिस्ट बनायचं. आता सगळेच हुशार आहे. त्यामुळे तुम्ही किती डोकं लावा तरी कॉम्पिटिशन एवढी टफ आहे, आपली कुठंच लागत नाही कुठं. समजलंय की नाही? म्हणजे हे मान्य करतो. तेव्हा जर का तुमचा जन्म तिथं झाला असता 1600 मध्ये, तुम्ही अभ्यासात थोडेफार जरी पाठीपुस्तक लेखन वगैरे तुम्हाला हातात जरी पकडता आली असते, तुम्हाला डायरेक्ट सायंटिस्ट म्हटलं असतं लोकांनी. बघा ना किती छोट्या छोट्या गोष्टी आहे. पण न्यूटन सांगू शकला नाही. न्यूटन थेरी फेल झाली. म्हणजे आजही आपल्याला असं वाटते. आता बघा सरळ समजते. वेलॉसिटी कुठल्या मीडियम मध्ये जास्त असते, रेरर मध्ये की डेन्सर मीडियम मध्ये? रेरर मीडियम मध्ये जास्त असते. हा काय म्हणतो कुठल्या मीडियम मध्ये असते? डेन्सर मीडियम. सरळ सरळ म्हणतो. त्यांना तर एवढी हाईट केली बघा. आता तुम्ही पुढे पुढे बघा त्याचे ड्रॉबॅक्स. हे तर 2 ड्रॉबॅक झाले. ओके, हे बघा ड्रॉबॅक पकडला त्याचा तिसरा. वाचा तिसऱ्या ड्रॉबॅक मध्ये तो काय म्हणतो. कमान. थांबा. दुसऱ्या ड्रॉबॅकवर आपण थोडं बोलू. दिस थेरी फेल्स टू एक्सप्लेन द फिनॉमिनॉन ऑफ डबल रिफ्रॅक्शन. समजलंय तुम्हाला? इंटरफरन्स मी काल सांगितलं होतं, अनेकांपासून एक तयार करणे. डिफ्रॅक्शन म्हणजे काय असते? एकापासून अनेक तयार करणे. ओके, नंतर पोलरायझेशन. पोलरायझेशन बद्दल मी काल बोललो नाही आहे, कारण की पोलरायझेशन मध्ये आपल्याला या टॉपिकमध्ये परवाच्या लेक्चरला खूप डिटेलमध्ये शिकायचं आहे. तरी मी एकदा दाखवून देतो तुम्हाला. व्हॉट इज मीन बाय पोलरायझेशन ऑफ लाईट. त्यामुळे मी काय आता तेव्हा काल बोललो नाही, कारण की या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये शिकायचं आहे पोलरायझेशन. ओके, चला नेक्स्ट. आता बाळांनो इकडे लक्ष द्या. ड्रॉबॅक्स आते न्यूटनचे ड्रॉबॅक्स बघतो आपण. ओके, चला हे झालं दुसरं. थर्ड ड्रॉबॅक काय वाचा. कम ऑन. According to this theory, velocity of light in denser medium is greater than velocity of light in rarer medium, but experimentally it is found that. सांगा काय दिसून आलं? It is proved that velocity of light in rarer medium is greater than velocity of light in denser medium. साधी गोष्ट आहे यार. पहिले तो बोलला की डेन्सर मध्ये जास्त असतं, म्हणजे जेव्हा बऱ्याच सायंटिस्टनी एक्सपेरिमेंट केले तेव्हा असं लक्षात आलं नाही, डेन्सर मीडियम मध्ये वेलॉसिटी जास्त नसते. वेलॉसिटी कुठल्या मीडियम मध्ये जास्त असते? रेअर मीडियम. नंतर चौथ्या नंबरचा पॉईंट वाचा काय दिलाय. आता बघा यात किती डोक्याची मंडई केली आणि बघा न्यूटननी काय म्हणते पागल बघा ते. वाचा. कॉर्पस्कल्स आर एमिटेड फ्रॉम द सोर्स ऑफ लाईट. हा कोण आहे? लाईट आहे की सोर्स ऑफ लाईट आहे? इथून हे पहा. आता मला हे सांगा, हा सोर्स आहे. बाजारातनं लाईट विकत आणला, लावला, लाईट सुरू केला, त्यातून काय एमिट झाले? लाईट एमिट झाले. आणि लाईटमध्ये कोण असतात त्याच्या म्हणण्यानुसार? कॉर्पस्कल. म्हणजे कॉर्पस्कल एमिट झाले. तर तो काय म्हणतो माहिती आहे का? वेन द कॉर्पस्कल्स आर एमिटेड फ्रॉम द सोर्स ऑफ लाईट, जेव्हा या लाईट पासून कंटिन्युअसली कॉर्पस्कल्स बाहेर निघत आहे, एमिट होत आहे, मास ऑफ सोर्स गोज ऑन डिक्रीजिंग. मास ऑफ सोर्स गोज ऑन म्हणजे याचा अर्थ बाजारातनं तुम्ही एखादा लाईट आणला, तो लाईट लावला, भिंतीवर चिटकवला. ओके, तिथून लाईट निघाली. लाईटमध्ये खूप सारे कॉर्पस्कल्स आहेत. मग त्या लाईटमधनं कॉर्पस्कल्स एमिट झाले. आता बिचारा एकटा लाईट एवढे सारे कॉर्पस्कल्स एमिट करताय, तर त्या लाईटचं मास काय होत असेल माहिती आहे का? सोर्स ऑफ लाईटचं मास काय होत असेल सांगा? कमी होत असेल. म्हणते आपल्या घरी कधी असं होते का रे? हे आणताना 5 किलोचा होता आणि हळूहळू मग 4.9 किलो, असं 2-3 वर्षात डायरेक्ट मेला 0 किलोचाच झाला. बंद पडेल तो मास कमी होत असते का? तो म्हणते डायरेक्ट सोर्सचं मासच कमी होते. बघा तुम्हाला वाटेल. वाचा. Corpuscles are emitted from the source of light, hence the mass of source of light goes on decreasing. वाचा. But it is found that mass of source of light remains constant. हे तर लक्षात आलं नंतर बऱ्याच सायंटिस्टनी की सोर्स मास कधीच कमी होत नसते. पण हा म्हणतो ना की मास ऑफ सोर्स गोज ऑन डिक्रीजिंग. का बरं म्हटलं असेल यांनी? काही डोकं लावा बरं. भाऊ सायंटिस्ट होता, एवढा पागल नव्हता बरं का. सांगा बरं का बरं म्हटलं? काही तर डोकं लावलं असेल त्यानं. तुम्ही हे तर इमॅजिन करू शकतात काय भाऊ ते न्यूटनला काय डोकं लावलं असेल न्यूटननी. मार ॲपलच्या बागेत बसला आणि ॲपल खाली पडला आणि न्यूटनचा लॉचा शोध लावला. अबे ॲपलच्या बागेमध्ये ॲपलचं झाड केवढं असते माहिती आहे का? त्या ॲपलच्या झाडाची हाईट एवढी असते आणि त्याच्या खाली कशाला जायला मरायला जाणार आहे? आंब्याच्या झाडाखाली माणूस बसत असते, वडाच्या झाडाखाली माणूस बसतो असतो. ज्या झाडाला हाईट जास्त आहे, जो जास्त सावली देते, त्याच्या खाली माणूस बसेल. अबे ॲपलच्या झाडाची हाईटच किती कमी असते. करेक्ट आहे की नाही? त्याच्या खाली असं काय वाकून बसला असेल का? ठीक आहे. स्टोऱ्या बनवलेल्या आहेत लोकांनी. काय बनवलेल्या आहेत? स्टोऱ्या बनवलेल्या आहेत. लक्षात ठेवा. साधी गोष्ट आहे, लॉजिकची गोष्ट आहे. जर म्हटलं असतं आंब्याच्या झाडाखाली बसलाय तर आम्ही इमॅजिन करू शकतो. झाड एवढं मोठं असते, उन्हाळ्यात बेनाळ्यात एकदम ऊन असेल, सावलीत बसला असेल. ओके, कधी पाहिलं का तुम्ही? आणि स्टोरी तुळशीच्या झाडाखाली बसला होता, गुलाबाच्या झाडाखाली बसला होता. ठीक आहे. आम्ही गुलाबाचं झाड छटाकभर आपल्या पाया एवढं येते, त्याच्या खाली कुठून बसणार आहे? मी काय म्हणताय समजताय का? ओके, हे स्टोऱ्या बनवलेल्या आहेत. लक्षात ठेवा. येळं बनवतात आपल्याला.
तर ऐका, ए गदड्यांनो, ए नालायकांनो, तुम्ही डोकं लावा. तो सायंटिस्ट होता रे बाळांनो, एवढी इज्जत काढू नका त्याची. ओके, लक्ष द्या. मी काय म्हणताय, लक्ष द्या इकडे. मी काय म्हणताय, जर तो म्हणत असेल की एखाद्या सोर्स पासनं जर का कंटिन्युअसली लाईट एमिट होत असेल तर मास ऑफ सोर्स गोज ऑन डिक्रीजिंग. मला असं वाटते तो 1600च्या शतकांमध्ये होता, तेव्हा लाईटच नव्हता. हे तुम्हाला आता डोकं चालते. अबे मास ऑफ सोर्स कुठं कमी होतं, अबे लाईट डोळ्यासमोर दिसतो. तेव्हा लाईट होते काय, इलेक्ट्रिकल लाईट. मग मला असं वाटते तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर फक्त एकच सोर्स होता. कुठला? कॅन्डल, मेणबत्ती. आणि मग त्याला काय डोकं लावलं, अरे यार मेणबत्ती लावली, लाईट एमिट होत आहे, म्हणजे मेणबत्तीतनं कॉर्पस्कल बाहेर जात आहे, मास ऑफ सोर्स गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजे बघा मेणबत्तीचं मास कमी. मला असं वाटते बरं का, असं डोकं त्यांनी लावलं असेल. ओके, हा, मला हे माहित नाही की ते केलंय की नाही. ओके, अरे पण नालायको, त्याला असं समजायला पाहिजे होतं, मेणबत्ती जरी लावली तरी घराच्या बाहेर निघाला असतं तर मोठा सूर्य दिसला असता ना. सूर्य एक सोर्स ऑफ लाईट आहे, मग त्याचं मास कमी होते का? अरे सन इज अ सोर्स ऑफ लाईट ना, त्याच्यापासून लाईट एमिट होत आहे, तर त्याचा मास थोडी कमी होत आहे. तर ओके, हे बघा, ते सगळं त्याच्या जवळच राहिलं. आपल्याला सिलेबस मध्ये दिलाय, गपचूप विचारलं तर पेपरमध्ये लिहायचं. तुम्हाला जर विचारलं व्हॉट आर अझम्पशन्स ऑफ न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरी, 8 पार्ट करायचे, लिहून घ्यायचे. व्हॉट आर ड्रॉबॅक्स ऑफ न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरी, हे 4 पार्ट करायचे आणि लिहायचे. आता या बॉक्स मधलं मी थोडं एक्स्ट्रा गोष्टी टाकल्यात. सांगा बरं काय दिलाय, काय काय एक्स्ट्रा गोष्टी टाकल्यात, बोला. हा वाचा. इनिशियली दिस थेरी वॉज ऍक्सेप्टेड बट लॅटर ऑन इट इज रिजेक्टेड. स्टार्टिंगला न्यूटनची थेरी ऍक्सेप्ट केली होती. हो बा न्यूटन, तू असं म्हणतो का लाईट मध्ये कॉर्पस्क्युलर असतात का? हो. लाईट एकदम स्ट्रेट लाईन जातो का? हो. ओके, लाईटचा वेगवेगळा कलर त्याच्या कॉर्पस्कलच्या साईजमुळे असतो का? हो. लाईट डेन्सर मीडियम मधनं फास्ट जातो का? बरं. मास ऑफ सोर्स गोज ऑन डिक्रीजिंग. ओके. कारण तेव्हा सगळे जेडे होते. पण लॅटर ऑन जसे जसे बाळांनो वर्ष पुढे जात गेले तसे नवीन सायंटिस्ट आले. नवीन सायंटिस्टनी त्याच्यावर वर्कआउट केलं आणि न्यूटनला काय केलं सांगा, रिजेक्ट केलं. न्यूटनच्या थेरीला रिजेक्ट केलं की न्यूटन चुकीचा बोलायचा म्हणून. सो इनिशियली दिस थेरी वॉज ऍक्सेप्टेड बट लॅटर ऑन इट इज रिजेक्टेड अँड दिस थेरी वॉज प्रपोज बाय द न्यूटन इन 1675, 1675 मध्ये. नॉट अ जोक. ओके, तेव्हा लोकांना लेखने हातात घेता येत नव्हती. पाठी पुस्तक काय असते आपल्याला माहितच नाही. कोणी शिकवलं? बी इंग्रजांनी शिकवलं आपल्याला. अभ्यास आपल्याला काय पत्र माहित होतं? समजलाय की नाही? इंग्रजांनी शिकवलं ना. बरं झालं इंग्लिश आले. हा ठीक आहे, मी मान्य करतो 150 वर्ष त्रास झाला खूप, पण त्यांनी खूप काहीतरी शिकून गेले. आपण काय होतं माहिती आहे का, आपण जंगली होतो, जंगली. ओके, अंगावर कपडे नाही घालायचो आपण, फक्त कामाचेच घालायचो बस, बाकी दुसरं काहीच नाही करायचो आपण. उठली की चालली शेतात. माकडं कशी असतात ना, माकडं बस तशीच होतं आपल्याला, फक्त शेपट नव्हते आपल्याला. ए कोमल लक्ष दे इकडे. तू काय सांगताय? हा, तू स्वतःचा एक्सपिरियन्स नको शेअर करू, ठीक आहे? लक्ष द्या. समजलं आहे की नाही? ओके, असू द्या. तर लक्षात ठेवा. ओके बाळांनो, नेक्स्ट आता न्यूटनची थेरी रिजेक्ट झाल्यानंतर नवीन एक सायंटिस्ट आला. कोण? त्यांनी एक नवीन सायंटिस्ट दिली, नवीन एक थेरी दिली, लाईट बद्दल काहीतरी वेगळी माहिती दिली. दॅट थेरी इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेरी ऑफ लाईट. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी देणारा एक नवीन सायंटिस्ट होता, दॅट इज कॉल्ड ॲज मॅक्सवेल. काय म्हणतो आपण त्याला? मॅक्सवेल. काय म्हणतो बघा मॅक्सवेल. बाळांनो आवाज. मॅक्सवेल काय म्हणतो? चला वाचा मॅक्सवेल काय म्हणतो. हा कम ऑन. दिस थेरी वॉज प्रपोज बाय मॅक्सवेल इन 1873. लक्षात ठेवा. ओके, लाईट बद्दल जी नवीन थेरी दिली, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी, ती मॅक्सवेलनी दिली. आणि ती मॅक्सवेलनी थेरी कशात दिली सांगा? 1873 मध्ये, 1873. पुढे वाचा काय म्हणतो मॅक्सवेल. कम ऑन. हा, the light is propagated in the form of transverse electromagnetic wave of very short wavelength. Light is always propagated in the form of electromagnetic wave. मी पहिलेच बोललो होतो. What are electromagnetic wave? The wave which can travel through medium as well as in vacuum. So light is always propagated in the form of electromagnetic waves, okay, of very short wavelength. तिसरं काय म्हणतो सांगा मॅक्सवेल. बोला. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आर ट्रान्सवर्स इन नेचर. तुमच्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहेत त्या कुठल्या नेचरच्या आहे सांगा? ट्रान्सवर्स. ज्याला काय असतं सांगा? कंप्रेशन, रिफ्रॅक्शन की क्रस्ट अँड ट्रफ? क्रस्ट अँड ट्रफ. लक्षात ठेवा. नेक्स्ट तो काय म्हणतो मॅक्सवेल अजून? लक्षात ठेवा. दे डू नॉट हॅव एनी चार्जेस. लाईट मध्ये कुठलेही चार्जेस नसतात. चार्जेस मध्ये आपण जे इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये शिकलो होतो, कुठले पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस. लाईट मध्ये कुठलेही चार्जेस नसतात बाळांनो, आणि खरंच नसतात लाईट मध्ये चार्जेस.
ओके, लाईटमध्ये कधीच चार्जेस नसतात. ओके, त्यानंतर ते काय म्हणतात, दे म्हणजे लाईट, दे म्हणजे लाईट बद्दल बोलतायत, सगळं लाईट बद्दलच बोलतायत. दे आर नॉट डिप्लेक्टेड इन द इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. साधी गोष्ट आहे बाळांनो, इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड मध्ये कोण डिप्लेट होत असतं? चार्जेस डिप्लेट होतात. जसं आपण शिकलो होतो सायक्लोट्रॉन. सायक्लोट्रॉन इज अ इलेक्ट्रिक चार्ज ऍक्सिलरेटर. ओके, जे पॉझिटिव्ह चार्जेस सोडायचे, मग त्याला चार्ज करायचं, त्याची एनर्जी वाढवायची. नंतर आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आपण शिकलो होतो व्हॅन्टिग्राफ जनरेटर, दिवाळीच्या आधी शिकवलो तुम्ही. करेक्ट आहे, हे चार्जेस आहेत. करेक्ट आहे, चार्जेसची एनर्जी वाढवण्याचं काम करते इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड. पण लाईटमध्ये चार्जेसच नसतात, हा पॉईंट बघितला तर ऑब्व्हियसली लाईटमध्ये जर का चार्जेसच नसतील तर लाईटच्या अवतीभोवती तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड आणा की मॅग्नेटिक फील्ड आणा तर लाईटला फरक पडत नाही. लाईट कॅनॉट बी डिफ्लेक्टेड. लाईट डेव्हिएट होतच नाही, लाईटला काही फरकच पडत नाही. सो लाईट कॅनॉट बी डेव्हिएटेड ऑर डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक ऑर मॅग्नेटिक फील्ड. कारण इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये डिफ्लेक्टेड टेस्ट होतात ज्यांच्यामध्ये काय असतात? चार्जेस असतात. लक्षात ठेवा. झालं. नेक्स्ट काय दिलाय मला? 6 नंबरचा पॉईंट वाचा. काय दिलाय? दे डू नॉट नीड एनी मीडियम फॉर देअर प्रोपगेशन. लाईटला कधीच प्रोपगेशन होण्यासाठी कुठल्या मीडियमची गरज नसते, कारण लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह काय असतात? द वेव्ह विच कॅन ट्रॅव्हल थ्रू मीडियम एज वेल एज इन व्हॅक्यूम. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ह्या अशा वेव्ह असतात विच कॅन ट्रॅव्हल थ्रू मीडियम एज वेल एज इन व्हॅक्यूम. हा, मीडियम असेल तर जाऊ शकते, मीडियम नसेल तरीही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला त्रास पडत नाही, लाईटला त्रास होत नाही, व्हॅक्यूम मधनं सुद्धा लाईट जाते. ओके, दे डू नॉट नीड म्हणजे गरज नाही, असेल तर चालते पण गरज नाही. जसं आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्हज मध्ये साऊंड वेव्ह बद्दल बोललो होतो. करेक्ट आहे. साऊंड वेव्ह इज अ लॉन्जिट्युडनल वेव्ह अँड दॅट लॉन्जिट्युडनल वेव्ह इज अ वेव्ह विच रिक्वायर्स द मटेरियल मीडियम फॉर इट्स प्रोपगेशन. करेक्ट आहे. त्यांना प्रोपगेशनसाठी मीडियम पाहिजे. मीडियम चेंज झालं तर साऊंड ट्रॅव्हल होत नाही. मी तेव्हा बरेच एक्झाम्पल द्यायचे. आपण हवेत क्लास घेताय म्हणजे आता आपल्या भोवती हवा आहे आणि हाच एक्सपेरिमेंट आपण जर का पाण्यात जाऊन केला बीचवर, तुम्ही किती बडबड केली तरी तुम्हाला असा आवाज माझा येणार नाही, कारण की आपल्या अवतीभोवती कोण असेल? पाणी. मीडियम चेंज केली तर साऊंड ट्रॅव्हल होत नाही. So sound always depends on medium, but light never depends on medium because it's a electromagnetic wave. आणि साऊंड वेव्ह ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह नसते, ती असते सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. कुठली असते बोला? सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ओके, आता हे झाले बाळांनो, लक्षात ठेवा. ओके, अझम्पशन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थिअरी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थिअरीचे अझम्पशन्स चला वाचा बरं. काय काय अझम्पशन्स होते? सगळ्यात पहिले तर मला हे सांगा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थिअरी कुठल्या सायंटिस्टने दिली? मॅक्सवेल. कुठल्या वर्षी दिली? 1873. म्हणजे तिथून साधारणतः 200 वर्ष पुढे. चला चला वाचा काय काय बोललाय. कमान, फर्स्ट पॉइंट काय होता? हा, हे एका ट्युनिंग मध्ये सगळ्यांनी वाचायचं. कमान. हा, लाईट बद्दल अबे गदडे हो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीचा पहिला पॉइंट वाचा. हा, सेकंड पॉइंट, थर्ड पॉइंट. हा, नेक्स्ट फोर्थ पॉइंट, फिफ्थ पॉइंट, सिक्स्थ पॉइंट, फॉर देअर प्रोपगेशन. नेक्स्ट, ड्रॉबॅक्स ऑर लिमिट. नो वन इज आयडियल इन द वर्ल्ड. या जगात कोणीच आयडियल नाही आहे, प्रत्येकाकडनं काही ना काही चुका झालेल्या आहेत, तर त्यामुळे प्रत्येकाचे मेरिट्स डिमेरिट्स आलेले आहेत. व्हॉट आर ड्रॉबॅक्स? व्हॉट्स आर ड्रॉबॅक्स? काय? कम ऑन. धीस थेरी फेल्स टू एक्सप्लेन द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड कॉम्प्टन इफेक्ट. कॉम्प्टन इफेक्ट काय असते तर आपल्या सिलेबसमध्येच नाही आहे कुठं, त्यामुळे सांगण्याचा काही अर्थच नाही. करेक्ट आहे की नाही? तुम्हाला लयच इच्छा असेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा, कुठं सिलेबस नाही मध्ये काढून. हा, राहिला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मी याच्या अंतरच्या टॉपिकमध्ये शिकवणार. कुठला? ड्युएल नेचर ऑफ लाईट्स अँड रेडिएशन मध्ये. एकदम सिंपल आहे, 3 दिवसाचा टॉपिक आहे, 3-4 दिवसाचा. करेक्ट आहे. ड्युएल नेचर ऑफ लाईट्स अँड काय? रेडिएशन. त्यामध्ये मी तुम्हाला कॉम्प्टन इफेक्ट बद्दल माहिती देणार. ठीक आहे. बट आता लक्षात ठेवा, दिस थेरी फेल्स टू एक्सप्लेन द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड कॉम्प्टन. इथं तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज नाही आहे, गपचूप पाठ करणे आणि पेपरमध्ये लिहिणे, कारण की सगळ्यांची थेरी दिली आहे. लक्षात ठेवा. झाला? ओके, झाला. त्यानंतर नेक्स्ट थेरी आली, कुठली सांगा? क्वांटम थेरी ऑफ लाईट. कुठली थेरी आली आहे? क्वांटम थेरी ऑफ लाईट. आता या क्वांटम थेरीमध्ये 2 सायंटिस्ट आले. एक आला आईन्स्टाईन. कोणाला? आईन्स्टाईन. श्रावणी लक्ष द्या. कोणाला सांगा? आईन्स्टाईन. आणि आईन्स्टाईननी एका प्लान्स क्वांटम म्हणजे प्लान्स नावाचा एक सायंटिस्ट होता, त्यांनी ती थेरी दिली होती. प्लान्स क्वांटम थेरीचा यूज केला. झाला? आता क्वांटम थेरी ऑफ लाईट म्हणजे या थेरीनी लाईट बद्दल काय माहिती दिली? जसं न्यूटननी काहीतरी माहिती दिली, मॅक्सवेलनी काहीतरी माहिती दिली, आता आईन्स्टाईननी काय माहिती दिली? चला वाचा पहिला पॉईंट क्वांटम थेरीचा. हा, इट वॉज प्रपोज बाय आईन्स्टाईन ऑन द बेसिस ऑफ प्लान्स क्वांटम थेरी इन 1905. म्हणजे तो झाला सगळ्यात पहिले आला न्यूटन 1675, नंतर हा आला मॅक्सवेल 1875, 1873 वगैरे काय, तिथून 200 साधारणतः, नंतर हा तिथून 30-40 वर्ष पुढे 1905. करेक्ट आहे. चला वाचा. सेकंड काय म्हणतोस? कम ऑन. हा, Einstein made the use of Planck's quantum theory of black body radiation as the basis of his theory.
ब्लॅक बॉडी रेडिएशन आपण कुठं शिकलो होतो माहिती आहे का? कायनेटिक थिरीज ऑफ गॅसेसमध्ये. कायनेटिक थिरीज ऑफ गॅसेसमध्ये मी 3 पार्ट्समध्ये नोट्स दिल्या, त्यातला शेवटचा पार्ट म्हणजे ब्लॅक बॉडी रेडिएशन. त्यात आइन्स्टाईन थिअरी आहे, क्वांटम थिअरी आहे, लक्षात ठेवा. चालेल, ओके. आता नेक्स्ट काय म्हणतात बघा. ओके, त्याच्या म्हणण्यानुसार काय होतं, वाचा तिसरा पॉईंट काय त्या थिअरीचा. कमान, सगळी माहिती कोणाबद्दल दिली आहे, तुमच्या माझ्याबद्दल की लाईट बद्दल? लाईट बद्दल. ऑप्टिक्सचं शिकत आहोत आपण, करेक्ट आहे. वाचा तिसरा पॉईंट काय होता. कमान. हा, रेडिएशन इज नॉट अ कंटिन्युअस प्रोसेस बट इट इज अ डिसकंटिन्युअस प्रोसेस. म्हणजे हा जो लाईट ट्रॅव्हल होतो ना, एकदा सोर्स सुरू झाला तर या सोर्स पासून जो लाईट ट्रॅव्हल होतो कंटिन्युअसली नाही ट्रॅव्हल होतो म्हणतो, डिसकंटिन्युअसली ट्रॅव्हल होतो म्हणते. हाऊ इट इज पॉसिबल? मला ते चुकीचं वाटते. तुमच्या डोळ्यावर जो लाईट पडतो तो डिसकंटिन्युअस येत आहे की कंटिन्युअस येत आहे? कंटिन्युअस. कुठं असं वाटते का लाईट चालू बंद चालू बंद चालू बंद चालू बंद आहे, डोळ्यांना ताण होत आहे, प्रकाश येत आहे, डार्कनेस येत आहे, ब्राईटनेस येत आहे, डार्कनेस येत आहे. कंटिन्युअस लाईट येतो बाळांनो. लाईट कंटिन्युअस येत असेल. डिसकंटिन्युअस प्रोसेस म्हणजे कशी असते माहिती का? तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. खरंच जर का असती तर, जसं त्याचं कसं वाटलं असतं सर खरंच लाईट डिसकंटिन्युअस असतात तर, जसं फॉर एक्झाम्पल एखादा लाईट आहे आणि लाईटच्या खाली फॅन आहे, लाईट आणि लाईटच्या खाली फॅन, जसे असे फॅनचे ब्लेड्स फिरत राहतात आणि त्याच्या खाली तुम्ही बसले तर बघा असा प्रकाशाचा वेगळाच येतो आहे ना. नाही मीच मूर्ख आहे ना. ठीक आहे, लक्ष द्या. सांगा, लाईट जो ट्रॅव्हल होतो तो कंटिन्युअसली ट्रॅव्हल होतो की डिसकंटिन्युअसली? कंटिन्युअसली. पण ही थेरी काय म्हणते? डिसकंटिन्युअस. म्हणजे हा ड्रॉबॅक्स मध्ये पडेलाचा पॉईंट हा. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट वाचा काय दिलाय बोला. लाईट इज प्रोपोगेट्स इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स ऑर बंडल्स ऑफ एनर्जी, दे आर कॉल्ड एज फोटॉन्स. जसं काय म्हणतो न्यूटन माहिती आहे काय म्हणतो की लाईट मध्ये कॉर्पस्कल्स असतात, तसे काय म्हणतात लाईट्स मध्ये प्रोटॉन्स नाही आहे. कोण आहे? फोटॉन्स. छोटे छोटे पार्टिकल्स असतात, त्या पार्टिकलला काय नाव दिलं जाते सांगा? फोटॉन्स. प्रोटॉन नाही, काय? फोटॉन्स. प्रोटॉन नाही, काय? PHOTONS, फोटॉन्स. आणि हे खरं आहे, हे मी तुम्हाला ड्युएल नेचर ऑफ लाईट्स मध्ये खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल, लक्षात ठेवा. ओके, क्वांटम थेरी शिकायची आपल्याला. नेक्स्ट वाचा. ओके, नेक्स्ट पॉईंट काय दिला? 5th नंबरचा पॉईंट बोला. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, कॉम्प्टन इफेक्ट, स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन ॲटम वेअर एक्सप्लेन बाय थिस थेरी. करेक्ट आहे, या थेरीने एक्सप्लेन केलं. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय असतं, क्वांटम इफेक्ट आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे, हे सगळं आपल्याला शिकायला भेटणार आहे. हे आपण कुठे हां, स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन ॲटम हे आपल्याला कुठल्या टॉपिकमध्ये शिकायला भेटणार आहे? ॲटम्स, मॉलिक्युल्स, न्यूक्लियामध्ये. कुठल्या सांगा? बोला बोला, घाबरू नका. ॲटम्स, मॉलिक्युल्स आणि काय? न्यूक्लिया. व्हॉट आर ड्रॉबॅक्स ऑर लिमिटेशन्स ऑफ क्वांटम थेरी? क्वांटम थेरीचे ड्रॉबॅक्स किंवा लिमिटेशन्स काय? वाचा वाचा पहिलं लिमिटेशन्स किंवा ड्रॉबॅक काय? कमॉन. इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन अँड पोलरायझेशन कुड नॉट बी करेक्टली एक्सप्लेन. या थेरीनी इंटरफरन्स एक्सप्लेन केलं नाही, डिफ्रॅक्शन एक्सप्लेन केलं नाही, पोलरायझेशन एक्सप्लेन केलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट वाचा पुढे काय दिलाय. कमॉन. टू प्रूव्ह दिस फिनॉमिनॉन्स इट वॉज अज्युम दॅट रेडिएशन इज अ कंटिन्युअस प्रोसेस, कंटिन्युअसली स्मूथ प्रोसेस. लक्षात ठेवा. ओके, तो काय म्हणायचा? रेडिएशन कुठली प्रोसेस आहे सांगा? कंटिन्युअस आहे की डिसकंटिन्युअस आहे? पण ऍक्च्युअली जर का बघितलं तर रेडिएशन कुठली प्रोसेस आहे सांगा? कंटिन्युअस प्रोसेस आहे. कुठली प्रोसेस आहे बोला? कंटिन्युअस प्रोसेस आहे. ओके, नेक्स्ट. आतापर्यंत आपल्या किती थेरी झाल्या सांगा? पहिली कुठली थेरी झाली? न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरी. न्यूटनच्या म्हणण्यानुसार लाईटमध्ये छोटे छोटे पार्टिकल्स असतात ज्यांना आपण काय म्हणतो? कॉर्पस्कल्स. त्याचे आपण अझम्पशन्स बघितले, त्याचे ड्रॉबॅक्स बघितले. नंतर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी बघितली, कोणाची? मॅक्सवेलची. त्याचे अझम्पशन्स, त्याचे 1-2 ड्रॉबॅक्स आहे. त्यानंतर आपण शिकलो क्वांटम थेरी, आइन्स्टाईनची होती, त्याचे आपण अझम्पशन्स बघितले, त्याचा एक ड्रॉबॅक आहे. बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ड्युएल थेरी ऑफ लाईट. ओके, ड्युएल थेरी देणारा एक नवीन सायंटिस्ट होता आणि त्या सायंटिस्टचं नाव होतं बाळांनो डी ब्रॉग्लीज. काय होतं बोला? डी ब्रॉग्लीज. डी ब्रॉग्लीज. करेक्ट आहे. कधी दिली त्यांनी? 1923. जसे जसे वर्ष वाढत जातात तशी तशी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होत जाते. नवीन नवीन सायंटिस्ट येतात, नवीन नवीन शोध लागतात आणि मागच्या सायंटिस्टला चुकीचं ठरवतात. याचा अर्थ मागचे पूर्ण चुकीचे होते का? नाही. त्यांच्याजवळ तेवढे इक्विपमेंटच नव्हते एक्सपेरिमेंट करायला. जेवढे एक्सपेरिमेंट होते, जेवढे एक्सपेरिमेंट करायचे ते, जेवढं त्यांच्या डोळ्यासमोर दिसायचं त्याच्या वर्षावर ते सांगायचे. पण जशी जशी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होईल तसं तसं त्याला डिटेलमध्ये आन्सर येतं, लक्षात ठेवा. तसं हळूहळू पुढे पुढे जात असताना थेरी ॲडव्हान्स होत गेल्या. चला, ड्युएल थेरी काय म्हणतं? चला वाचा. ड्युएल थेरीचा फर्स्ट पॉईंट काय? कमॉन. हां, ड्युएल नेचर थेरी वॉज प्रपोज बाय डी ब्रॉग्लीज इन 1923. नेक्स्ट वाचा. त्याच्या म्हणण्यानुसार लाईट हॅज अ ड्युएल दॅट इज डबल नेचर. कुठलं नेचर आहे? वेव्ह ॲज वेल ॲज पार्टिकल नेचर. म्हणजे लाईटला वेव्ह नेचर सुद्धा असते आणि पार्टिकल नेचर सुद्धा असते. हे ड्युएल थेरी मी सुद्धा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे ड्युएल नेचर ऑफ लाईट्स मध्ये शिकवलं. टॉपिकच नाव आहे ड्युएल नेचर ऑफ लाईट्स. ओके, नेक्स्ट वाचा पुढे काय दिला आहे? तिसरा पॉईंट काय होता? हां, वेव्ह नेचर वॉज एक्सेप्टेड टू एक्सप्लेन द रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन अँड पोलरायझेशन. ओके, त्या ड्युएल नेचर मधलं जे वेव्ह नेचर आणि पार्टिकल नेचर आहे त्यातलं वेव्ह नेचर हे सगळे फिनॉमिनॉन एक्सप्लेन करण्यासाठी एक्सेप्ट केलं. नेक्स्ट वाचा काय दिला आहे? वेव्ह नेचर ऑफ लाईट डॉमिनेट्स द लाईट इंटरफरन्स विथ लाईट. ते म्हणतात जेव्हा एक लाईट दुसऱ्या लाईट सोबत इंटरफर होतो,
इकडनं एक लाईट आला, तिकडनं एक लाईट आला. जेव्हा एक लाईट दुसऱ्या लाईट सोबत इंटरफर होतं तेव्हा त्याचं ड्युएल नेचर जे असते ते वेव्ह नेचर ते डॉमिनेट करते. डॉमिनेट करते म्हणजे दोन नेचर मध्ये डॉमिनेटिंग नेचर कुठलं असते? डॉमिनेटिंग म्हणजे वर्चस्व. वर्चस्व कोणाचं आहे? वेव्ह नेचरचं की पार्टिकल नेचरचं? वेव्ह नेचरचं. लक्षात ठेवा. ड्युएल नेचर मध्ये दोन नेचर आहे, एक वेव्ह नेचर आणि पार्टिकल नेचर. त्यातला डॉमिनेटिंग कुठला आहे? ड्युएल नेचर. नाही, ड्युएल नेचर नाही, कुठलं? वेव्ह नेचर. म्हणजे ते डॉमिनेटिंग आहे, त्याचं वर्चस्व जास्त असते, त्याची चालती जास्त असते. लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट वाचा. असं मी नाही म्हणत रे भाऊ, डोळे मोठे करून माझ्याकडे नाही बघायचं. कोण बोललं? डी ब्रॉकलीज बोलला. मी फक्त तुम्हाला सांगताय. सर तो असा का बोलला? तुम्ही याला आता ओ राज भी उसके साथ चला गया. ओके, हा, त्यांनी असं का सांगितलं त्याच्या मागचं कारण त्याच्यासोबत चाललं गेलं. त्याला आपण काही नाही करू शकत. शहाणपणा करायचा नाही. पेपरमध्ये आला गपचूप लिहायचं पाठ करून. समजलाय की नाही? बिकॉज दिज आर थेरीज. लक्षात ठेवा. काहीतरी डोकं लावलं असेल त्यांनी आणि तेवढा विचार करायला आपल्याला टाइम नाही. आपल्याला काय त्या डी ब्रॉकलीजवर PhD नाही करायची. आपल्याला पेपरमध्ये मार्क पाहिजे फक्त, बस. ओके, तुम्ही जर का टेक्स्टबुक काढलं तर मोठे मोठे पॅसेज दिलेले आहेत एकेका पेजची. तर तुम्हाला ते पॅसेजमधनं सेंटेन्सेस काढून बरोबर मी तुम्हाला पॉईंट काढून दिलेले आहेत. बरोबर आहे? तर तुमचं एवढं याच्यापेक्षा इझी काही नाही होऊ शकत. रट्टा मारायचा आणि पेपरमध्ये लिहायचं. तुम्हाला येते म्हणून नाही, विचारलं तरच लिहायचं. ओके, लक्षात ठेवा. ओके, सर मी न्यूटनची कॉर्प्युस्क्युलर थिअरी पाठ करून गेलो आणि मी लिहून आलो. अबे पण ते क्वेश्चन्स नाही विचारला तर कसं काय लिहिला तू? ते लक्षात ठेवायचं. हा, ओके. 3 तास काय करायचं मग सर? काहीतरी लिहावं लागल नाही का? आणि अभ्यास करायला. हा, नेक्स्ट. काय बनमस्का खायला गेल्या होत्या का? इराणी कॅफेमध्ये होत्या. बाप रे बाप, भारी आहे का तो कॅफे? मी नाही गेलो आजपर्यंत कधी. बनमस्का खायला गेल्या होत्या मग? अबे का कॅफे बघायला गेल्या होत्या काय? मग काय? क्रीम रोल काय? बिर्याणी? इराणी कॅफेमध्ये बिर्याणी? कॅफेमध्ये बिर्याणी असते का? कुठली बिर्याणी? नॉनव्हेज? कॅफेमध्ये बिर्याणी भेटते? चांगली असते का त्यांची? नवीन नवीनच ऐकतो मी याचं. तुम्हाला बिर्याणी खायचं एखाद्या बिर्याणी हाऊस मध्ये जायचं ना. बिर्याणी हाऊस मध्ये जायचं ना. आणि मग बिर्याणी हाऊस मध्ये कॉफी प्यायला जाता का ग? इट्स युअर पर्सनल. मी विचारताय, मला माहिती नाही काय आहे. ठीक आहे. असू द्या. बाळांनो लक्ष द्या. असू द्या, होत असते. हा हा, सगळं बरोबर आहे. चुकीचं हे झालं की मी तिथं आलो. हा, आणि काय चुकीचं झालं? मी काय केलं त्याच्यात? ओके, हॅपी चिल्ड्रन्स डे होता तुमचा. तुम्ही लहान पोरात गेले तुम्ही. ठीक आहे. हा, शाहू कॉलनीवाल्याला तुम्ही मोठी पार्टी दिली. माहित आहे? तुम्हाला पाहिजे पार्टी? पाहिजे? उद्या देतो, चालेल? उद्या गुरु नानक जयंती आहे. उद्या तुमच्या कॉलेजला सुट्टी असणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी माहिती आहे का, त्या कॅलेंडरवर असं मरून कलरचं मोठं लाल कलरचं शिक्का आहे. ठीक आहे, लक्षात? ठीक आहे. हा हा, आणि असा फेंट कलरचा नाही, असा डार्क कलरचा लाल शिक्का आहे. लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे सुट्टी नसेल तरी सुट्टी घ्यायची. उद्या मी तुमच्यासाठी चांगलं प्लॅनिंग करणार आहे. का बरं? उद्या मॅथमॅटिक्समध्ये मी तुमचा अप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रल संपून, त्याचे काय 7-8 क्वेश्चनच बाकी आहे, ते संपून मी डिफरन्शियल इक्वेशन सुरू करणार आहे. डिफरन्शियल इक्वेशन नाही, वेक्टर मी सगळ्या शेवटी घेईल. डिफरन्शियल काय म्हटलं? अबे काय बडबड करताय? डिफरन्शियल इक्वेशन असा टॉपिक आहे की ज्या टॉपिकमध्ये इंटिग्रेशन येतं आणि डेरिव्हेटिव्ह सोबतच येतात. आपण डेरिव्हेटिव्ह वेगळा शिकलो, इंटिग्रेशन वेगळा शिकलो. आता जे डिफरन्शियल इक्वेशन आहे त्या प्रत्येक न्यूमेरिकल मध्ये डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो आणि इंटिग्रेशन घ्यायला. आणि 8 मार्क्सचा टॉपिक आहे, खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. तर उद्या मी तुमच्यासाठी काहीतरी छान प्लॅन करताय. जर का लेक्चर खूप जास्त लेंदी झालं तर मी तुम्हाला काहीतरी स्नॅक्स वगैरे देईल चांगल्या प्रकारे. ठीक आहे, तुम्हाला जे पाहिजे ते. ओके. हा, पण मी इराणी कॅफे मधली बिर्याणी नाही देणार तुम्हाला. ठीक आहे. हा, तुम्ही कॉफी मागाल तर मी देणार. हा 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 हा, ओके. असू द्या.
ठीक आहे. ए बस बस बस. आवाज 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 नको आहे, आवाज नको आहे. हा बाळांनो लक्ष द्या. ओके काय झालं, काय झालं अमन? ऐका, उद्या स्नॅक्स देणार आहे, याचा अर्थ असं नाही की आज रात्रीपासून तू जेवण सोडून देशील. हा ठीक अमन, याचा अर्थ असा नाही की तू आज रात्री जेवणारच नाही घरी. हा 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 या ना दोघं जण तुम्ही कॅबिन मध्ये क्लास झाल्यावर. अरे कबाब बिर्याणी देतो तुम्हाला. ठीक आहे ठीक आहे. हा हा ठीक आहे. आता बोनलेस बोनलेस चिकन पाहिजे का तुम्हाला? ठीक आहे. ए ते मला समजत नाही एवढं, तुम्ही सांगा काय काय पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ऑर्डर लिहून ठेवा, मी तुमच्या दोघांसाठी ऑर्डर करतो उद्या. चालेल. हा ए लक्ष द्या इकडे. बस बस आवाज आवाज नको आहे. हा चला नेक्स्ट. या सगळ्या थेरी झाल्यानंतर नेक्स्ट आहे बाळांनो हायगन्स थेरी ऑफ लाईट. कुठली आहे? हायगन्स. काही काही लोक म्हणतात हायजीन्स. स्पेलिंग तसंच आहे त्याचं, पण वाचायचं हायगन्स. काय वाचायचं श्रावणी? हायगन्स. ओके काय वाचायचं बोला? हायगन्स. आता बघा हायगन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट. आवाज नको आहे मला. हायगन्स थेरीचे अप्लिकेशन्स काय होते? हायगन्सनी लाईट बद्दल काय बोलला हायगन्स? तर हायगन्स असा बोलतो की बाळांनो, जसं फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, सपोज हा एक सोर्स ऑफ लाईट आहे, तर हायगन्स काय म्हणतो? एखाद्या सोर्स पासून जेव्हा लाईट इमिट होतो, लाईट इज ऑलवेज प्रोपोगेटेड इन द फॉर्म ऑफ वेव्स. न्यूटन काय बोलला की लाईट मध्ये खूप छोटे छोटे पार्टिकल्स असतात, जे काय असतात? कॉर्पस्कल्स, अँड दे आर ऑलवेज ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन. पण हायगन्स म्हणतो नाही, लाईट मध्ये कॉर्पस्कल्स नसतात, लाईट मध्ये कॉर्पस्कल्स नसतातच, लाईट कधी स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल होत नाही. लाईट इज ऑलवेज ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्स. आणि कालही मी तुम्हाला सांगितलं होतं, जे स्ट्रेट लाईन असते तो लाईट असतो की पाथ ऑफ लाईट असतो? पाथ, रे असतो. करेक्ट आहे. लाईट इज ऑलवेज प्रोपोगेटेड इन द फॉर्म ऑफ वेव्स. अगदी बरोबर आहे. हायगन्सची पहिलं अझम्पशन. हायगन्सचं दुसरं अझम्पशन काय होतं? दीज वेव्स ऑलवेज ट्रॅव्हल्स विथ अ युनिफॉर्म व्हेलॉसिटी इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स. करेक्ट आहे. जर का हा पॉईंट सोर्स असेल तर हे जे लाईट निघतात, हे लाईट असे काही एका डायरेक्शनने निघत नाही, इन ऑल पॉसिबल डायरेक्शन, सगळ्याच डायरेक्शननी लाईट निघतात आणि एका युनिफॉर्म स्पीडने जातात. असं नाही इकडे फास्ट जात आहे तिकडे स्लो जात आहे. जर का तुमची मीडियम सगळीकडे होमोजिनियस असेल तर सगळ्या ठिकाणी लाईट जातात आणि एका युनिफॉर्म स्पीडने जातात. हे दुसरं अझम्पशन. तिसरं अझम्पशन त्याचं अतिशय सुंदर होतं की डिफरंट कलर्स ऑफ लाईट. या जगात जे लाईटचे वेगवेगळे कलर आहेत, जसं सिग्नलवर उभे राहिले तर 3 कलर असतात. कुठले? ग्रीन, येल्लो आणि काय असतं? रेंज. रेड असतं ना, ते रात्री 10 नंतर ऑरेंज येतो. ठीक आहे. ओके येल्लोच असतो ना, येल्लो, ग्रीन आणि काय असतं? रेड. हे जे लाईटचे वेगवेगळे कलर असतात, दिस कलर्स आर ड्यू टू डिफरंट वेवलेन्स ऑफ वेव्ह. वेव्हच्या वेवलेन्थ सेम आहे की डिफरंट आहे? सांगा. डिफरंट. ओके डिफरंट. तू काय म्हणायचा नालायक? डिफरंट कलर्स ऑफ लाईट ड्यू टू डिफरंट साईज ऑफ कॉर्पस्कल्स. पण हा म्हणतो लाईटमध्ये कॉर्पस्कल्स नसतातच. लाईट इज ऑलवेज प्रोपोगेट इन द फॉर्म ऑफ वेव्स. आणि वेवला वेवलेंथ असते. वेवला काय असते? वेवलेंथ. म्हणजे रेड कलरची वेवलेंथ वेगळी आहे, ब्लू कलरची वेवलेंथ वेगळी आहे, ग्रीन कलरची वेवलेंथ वेगळी आहे, येलो कलरची वेवलेंथ वेगळी आहे, व्हाईट कलरची वेवलेंथ वेगळी आहे, ब्लॅक कलरची वेवलेंथ वेगळी आहे. So light is always propagated in the form of waves and different colors of light are due to different wavelength of waves. कुणाचं म्हणणं होतं सांगा? हायगन्सचं. हायगन्सचं एक पुढचं म्हणणं काय होतं? लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह विच कॅन ट्रॅव्हल थ्रू मीडियम ॲज वेल ॲज इन व्हॅक्यूम. मग आता त्याचं म्हणणं आहे की लाईट हा मीडियम मधनं जातो तर ठीक आहे, मीडियम मधनं सगळेच जात असतात, पण लाईट हा व्हॅक्यूम मधनं कसा काय ट्रॅव्हल होतो? तर त्याचं म्हणणं असते की लाईटला प्रोपोगेट होण्यासाठी एक सगळ्यात महत्वाची मीडियम पाहिजे असते. कुठली? इथर. मीडियम नाही पाहिजे, एक सबस्टन्स पाहिजे. इथर. इथर माहिती आहे तुम्हाला? केमिस्ट्रीमध्ये आहे तुम्हाला. इथर जर असेल म्हणजे आपल्या अवतीभोवती इथर जर असेल तर इथर मधनं लाईट जातो. तर त्या हायगन्सचं म्हणणं काय होतं माहिती आहे का? ओके हा जो इथर असतो ना, हा इथर मीडियम मध्ये असतो हवेत आणि व्हॅक्यूम मध्ये इथर असतो पसरलेला. आणि त्या इथर मुळे लाईट हा मीडियम मधने जातो आणि व्हॅक्यूम मधने जातो. मीडियम मधनं जातो, नॉट अ बिग डील. मीडियम मधनं सगळेच जातात. साऊंडही जातो, पण साऊंड व्हॅक्यूम मधनं जातो का? नाही. पण लाईट व्हॅक्यूम मधनं जातो. का बरं? कारण लाईटला मीडियमचं काही घेणं नाही. लाईटला महत्वाचं काय? इथर. आणि इथर सगळीकडेच आहे, मीडियम मध्ये सुद्धा आहे आणि व्हॅक्यूम मध्ये आहे. असं मी नाही म्हणत. कोण म्हणतो? हायगन्स म्हणतो. त्याला म्हणतात ल्युमिनिफेरस इथर. त्याचं नाव दिलंय बघा त्यांनी, ल्युमिनिफेरस इथर. हे बघा
करेक्ट आहे. ओके, तर बघा त्याचे अझम्पशन्स काय, बोला त्यातलं पहिलं अझम्पशन्स काय. ओके, हायगन्सचं बोला फर्स्ट अझम्पशन काय, कमान वाचा सगळ्यांनी. सेकंड अझम्पशन काय वाचा, हा. Waves are emitted from the source of light and travels with the uniform speed in a homogeneous medium. तिसरं assumption सांगा, different colors of light are due to different wavelength of wave. चौथं assumption सांगा, we feel the sensation of light when the waves enter in our eyes. आणि तो काय म्हणायचा, we feel the sensation of light when the corpuscles enter in our eyes. साधी गोष्ट आहे. त्याचं म्हणणं आहे की लाईट मध्ये कॉर्पस्कल्स असतात, याचं म्हणणं आहे की लाईट मध्ये काय असतात, वेव्स असतात. वेव्स एंटर होतील, तो म्हणतो कॉर्पस्कल एंटर होतील. ठीक आहे, नेक्स्ट वाचा पुढे काय दिलाय सांगा. हा, ही सजेस्टेड अ हायपोथेटिकल मीडियम इज कॉल्ड एज ल्युमिनिफेरस इथर. आता त्याचं म्हणणं बघा सहावं काय असतं, बोला. इथर इज प्रेझेंट इन व्हॅक्यूम ॲज वेल ॲज इन मटेरियल बॉडीज. म्हणजे इथर सगळीकडेच आहे, व्हॅक्यूम मध्ये सुद्धा आहे आणि मटेरियल बॉडीज म्हणजे मीडियम मध्ये सुद्धा आहे. ओके, अँड द लाईट वेव्ह ओके प्रोपोगेट्स थ्रू व्हॅक्यूम ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ काय, इथर. त्याला काही घेणं नाही आहे मीडियम आहे की व्हॅक्यूम आहे. तो काय म्हणतो, लाईटला प्रोपोगेट होण्यासाठी कोण पाहिजे, इथर पाहिजे, आणि इथर सगळीकडेच पसरलेला आहे. ओय भाऊ, मी नाही म्हणत, कोण म्हणतो, हायगन्स म्हणतो, लक्षात ठेवा. ओके, आता पुढे काय म्हणतो हायगन्स, लक्षात ठेवा. हे पुढे काय म्हणतो, व्हॉट आर द मेरिट्स ऑफ हायगन्स थिअरी. हायगन्स थिअरीचे मेरिट्स काय, मेरिट्स म्हणजे पॉझिटिव्ह पॉईंट्स. व्हॉट आर मेरिट्स ऑफ हायगन्स थिअरी वाचा. पहिला मेरिट्स काय, कम ऑन. दिस थिअरी सॅटिस्फॅक्टरी एक्सप्लेन काय, फिनॉमिनॉन ऑफ पोलरायझेशन ऑफ लाईट. या थिअरीनी कसं असते माहिती आहे का, हायगन्सचा आणि न्यूटनचा फार क्रॉस होतं. न्यूटनचे जे ड्रॉबॅक्स होते ते कोणी फुलफिल करून दिले, हायगन्सनी. न्यूटननी पोलरायझेशन एक्सप्लेन केलं नाही. जर का तुम्ही न्यूटनच्या ड्रॉबॅक्स मध्ये गेले तर दिसेल, दिस थिअरी फेल्स टू एक्सप्लेन द फिनॉमिनॉन ऑफ पोलरायझेशन. या थिअरीनी एक्सप्लेन केली ती पोलरायझेशन. नेक्स्ट वाचा काय दिलं जाते, बोला. सेकंड, अकॉर्डिंग टू दिस थिअरी वेलोसिटी ऑफ लाईट इन रेअर मीडियम इज ग्रेटर दॅन वेलोसिटी ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम. ते नालायक काय म्हणायचं, रेअर डेन्सर मीडियम मध्ये जास्त असते म्हणजे वेलोसिटी. म्हणजे त्याचे ड्रॉबॅक्स यांनी फुलफिल केले, लक्षात ठेवा. चालेल. आणि त्यानंतर वाचा, दिस थिअरी एबल टू एक्सप्लेन द सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. हे बा न्यूटन मध्ये तो ड्रॉबॅक्स होता, हे बा न्यूटन मध्ये तो ड्रॉबॅक होता. दिस थिअरी फेल्स टू एक्सप्लेन द फिनॉमिनॉन ऑफ सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि हायगनच्या थिअरीने काय केलं सांगा, ते सॅटिस्फॅक्टरी काय केलं बाळांनो, एक्सप्लेन केलं. पुढे वाचा काय दिलाय, कमॉन. किती नंबरचा आहे, हा झालं. आता लक्षात ठेव, याच्यात काही डिमेरिट्स होतेच, नो डाऊट. कुठले डिमेरिट्स आहेत वाचा. पहिल्या डिमेरिट्स काय सांगा, हा. दिस थिअरी फेल्स टू एक्सप्लेन द रेक्टिलिनियर प्रोपोगेशन ऑफ लाईट. रेक्टिलिनियर म्हणजे काय, स्ट्रेट लाईन. रेक्टिलिनियर लिहून टाका नोट्स मध्ये, रेक्टिलिनियर म्हणजे स्ट्रेट लाईन. कमॉन फास्ट. रेक्टिलिनियर म्हणजे असतं स्ट्रेट लाईन. लवकर. चला नेक्स्ट. सेकंड डिमिनिट्स मध्ये सेकंड डिमिनिट्स काय सांगा, बोला. हा, दिस थिअरी फेल्स टू एक्सप्लेन, बोला. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, कॉम्प्टन इफेक्ट आणि काय असतं, ब्लॅक बॉडी रेडिएशन. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ही थिअरी सांगू शकत नाही, कॉम्प्टन इफेक्ट सुद्धा सांगू शकली नाही, आणि ब्लॅक बॉडी रेडिएशन सुद्धा सांगू शकत नाही. नेक्स्ट वाचा काय दिलाय, बोला. दिस थिअरी फेल्स टू प्रूव्ह द एक्झिस्टन्स ऑफ मीडियम, इथर मीडियम. तो म्हणतो ना की सगळीकडे काय प्रेझेंट आहे, इथर. तर त्याला म्हटलं सांग इथर कुठे आहे, तर ही थिअरी सांगू शकली नाही. कुणाची, हायगन्सची. हाच एक छोटासा ड्रॉबॅक होता त्याचा, बस. बाकी तर त्यांनी सगळे चांगलेच कामं केले, करेक्ट आहे. आणि त्याच्यावर कोणी क्रॉस केलं माहितीये का, जेव्हा तो म्हणतो इथर होता, त्याच्यावर कोणी क्रॉस केला माहितीये का, मायकलसन अँड मॉर्ले. कोण सांगा, मायकलसन अँड मॉर्ले. मायकलसन आणि मॉर्ले हे जे दोन सायंटिस्ट आहे, यांनी याला हायगन्सला क्रॉस केलं, लक्षात ठेव. तू बोलतो ना भाऊ इथर आहे, दाखव इथर कुठे आहे, तर तो सक्सेसफुली दाखवू शकला नाही. याचा अर्थ असा नाही आहे की इथर नाही आहे, इथर होता, पण त्याला एक्सप्लेन करता आलं नाही. मग त्यांनी नंतर काय केलं बघा, कसं एक्सप्लेन केलं, हे मी थोडं एस सी वर्माच्या पुस्तकातनं टाकलंय. ओके, इथर आहे मीडियम मध्ये, पण त्याला सांगता आलं नाही. मग काय झालं पुढे, दिस थिअरी प्रपोज इन 1678. दिस थिअरी कुड नॉट इनिशियली एक्सप्लेन द पोलरायझेशन ऑफ लाईट ॲज पोलरायझेशन इज एक्झिबिटेड बाय ट्रान्सवर्स वेव्ह. नंतर कुठला सायंटिस्ट त्याला सांगा, फ्रेस्नेल. कुठला, फ्रेस्नेल लॅटर चेंज द हायगन्स थिअरी अँड पोस्टुलेटेड दॅट लाईट कन्सिस्ट ऑफ ट्रान्सफर. म्हणजे लक्षात ठेवा, मीडियम मध्ये इथर आहे, हायगन्स सांगू शकला नाही. जेव्हा कोणी विचारलं, मायकलसन आणि मॉर्ले. नंतर कोणाला सांगा, फ्रेस्नेल. आणि फ्रेस्नेल म्हणतो, ए भाऊ तुमच्या दोघायला पाहिजे ना इतर कुठं आहे, मी दाखवतो इतर कुठं आहे. म्हणजे इतर आहे, पण तो कोण नाही सांगू शकला,
हायगन्स नाही दाखवू शकला, मग त्यांनी कोणाची मदत घेतली? कोणाची नाही, फ्रेस्नेलनी त्याला काय केली? मदत केली ती इथर मीडियम दाखवायसाठी. म्हणजे थेरी चुकीची नव्हती, पण तो जो सांगत होता तो त्याला एक्सप्लेन करता आलं नाही. म्हणजे या सगळ्या थेरीमध्ये सगळ्यात परफेक्ट थेरी कुठली आहे सांगा? हायगन्सची थेरी आहे. आणि ती कुठली थेरी होती? कॉर्पस्क्युलर थेरी की वेव्ह थेरी? म्हणून इथून टॉपिक पुढे निघतो, ज्यामध्ये लाईट बद्दल आपण कशाबद्दल बोलणार आहे सांगा? कॉर्पस्क्युलर बद्दल की वेव्ह बद्दल? म्हणून पहिल्या पार्टचं नाव मी काय ठेवलं? बोला, पहिल्या पार्टचं नाव काय ठेवलं सांगा? पहिल्या पार्टचं नाव ठेवलं वेव्ह थेरी ऑफ लाईट. काय ठेवलं? वेव्ह थेरी. आणि वेव्ह थेरी कोणाची होती सांगा? हायगन्सची. म्हणजे अख्ख्या पार्टमध्ये आपल्याला फक्त हायगन्स बद्दलच आता माहिती बघायची आहे. हायगन्सच्या वेव्ह बद्दलच माहिती बघायची आहे. ठीक आहे, वेव्ह थेरी बद्दलच माहिती घ्यायची आहे. आर यू गेटिंग? गॉट इट एव्हरीवन? येस. आता बाळांनो लक्षात ठेवा नेक्स्ट. आणि जर का न्यूटनची थेरी करेक्ट असती तर मी काय नाव ठेवलं असतं बरं पहिल्या पार्टचं? वेव्ह थेरी ऑफ लाईट ठेवलं असतं की कॉर्पस्क्युलर थेरी ऑफ लाईट? कॉर्पस्क्युलर थेरी ऑफ लाईट. लक्षात ठेवा. आता नोट्समध्ये पुढचा पॉईंट काय दिलाय? पुढच्या पॉईंटमध्ये दिलाय तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन द न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरी ऑफ लाईट अँड हायगन्स थेरी ऑफ लाईट. आता डिस्टिंग्विश करणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाही आहे. मी तुम्हाला बोललो त्याचे ड्रॉबॅक्स हे याचे मेरिट्स आहेत. आपण जे शिकलो त्याचेच पॉईंट्स लिहायचे. तू हे प्रूव्ह करू शकला नाही, यांनी हे प्रूव्ह केलं, याचं असं होतं त्याचं तसं होतं, म्हणजे एकदम अपोजिट बोलले एकमेकांच्या. चला, गर्ल्स अँड बॉईज. ऑल बॉईज न्यूटन कॉर्पस्क्युलर थेरी अँड ऑल गर्ल्स हायगन्स वेव्ह थेरी. चला, ऑल बॉईज न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरी. पहिला पॉईंट, ऑल बॉईज. ऑल गर्ल्स. ऑल बॉईज. ऑल गर्ल्स. ऑल बॉईज. ऑल गर्ल्स. ओके, ऑल बॉईज. नेक्स्ट, ऑल गर्ल्स. ऑल बॉईज. ऑल बॉईज. ऑल गर्ल्स. हाँ, अबे वाचा ना. वेलोसिटी ऑफ लाईट इन रेअर मीडियम इज ग्रेटर दॅन वेलोसिटी ऑफ लाईट इन डेन्सर. सांगायचं तात्पर्य आपण जे आता अर्धा एक तास घेतलं यात सगळी थेरी आहे. ही थेरी तुम्हाला पाठ करावी लागेल, लक्षात ठेवावं लागेल. चालेल? अरे ओके नाही? येस. चला, सगळ्यांनी आपापल्या नोट्स बंद करा. चला, सगळ्यांनी नोट्स बंद करा आणि इकडे लक्ष द्या. ओके, आता इकडे लक्ष द्या. हा, नेक्स्ट अतिशय महत्वाचा आर्टिकल आपल्याला बघायचा आहे. हे आवाज नको आहे. अतिशय महत्वाचा आर्टिकल आपल्याला बघायचा आहे. व्हॉट इज मीन बाय वेव्ह फ्रंट अँड वेव्ह नॉर्मल. वेव्ह फ्रंट काय असतं आणि वेव्ह नॉर्मल काय असतं बघा. ओके, आता बाळांनो व्हॉट इज मीन बाय वेव्ह फ्रंट. हा बघा, व्हॉट इज मीन बाय वेव्ह फ्रंट. वेव्ह फ्रंट काय असतं लक्ष द्या बाळांनो, खूप महत्वाचं आर्टिकल आहे आणि टॉपिक इझी आहे बरं का, तसं अवघड नाही आहे. मी नोट्स एकदम थोड्या डिटेलमध्ये जास्त काढलेले आहेत, तुम्ही डेली बरोबर अभ्यास करा. ठीक आहे बाळांनो, समजा मी एक पॉईंट सोर्स घेतला. करेक्ट आहे, दोन टाईपचे सोर्स असतात बाळांनो, एक असतं पॉईंट सोर्स आणि एक असतं लिनियर सोर्स. सर आता हे काय भानगड आहे पॉईंट सोर्स आणि लिनियर सोर्स? ठीक आहे, आता बाळांनो मला हे सांगा. ओके, आपल्या घरी ट्यूबलाईट असतात, यु नो ट्यूबलाईट, नळी म्हणतो आपण त्याला. ओके, अशा प्रकारचे असतात, ते भिंतीवर फिक्स करतो आपण. बरं आहे, ट्यूबलाईट. ट्यूब 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 पांढरा लाईट येतो त्यातून, बरं आहे की नाही? ओके, आता मला हे सांगा, हे जे ट्यूबलाईट असतात ज्याला लेंथ असते, काय असते? लेंथ. दे आर कॉल्ड ॲज अ लिनियर सोर्स ऑफ लाईट. दे आर कॉल्ड ॲज अ लिनियर सोर्स ऑफ लाईट. काय म्हणतो आपण त्याला? लिनियर सोर्स. आणि हे जे असतात ना बाळांनो पॉईंट सोर्स, पॉईंट सोर्स म्हणजे कुठले असतात? आता हे लाईट बंद झाले, पूर्वी बघा असे काचाचे लाईट यायचे, त्या काचाच्या आतमध्ये टंगस्टन फिलामेंट राहायची. तो लाईट सुरू केला की येलो कलरचा लाईट बाहेर निघायचा. समजा वायर आहे, तो वायर असा लटकवलेला आहे मधात आणि असा लाईट आहे, तर लाईट असेल तर तो तिथून सगळ्या डायरेक्शननी लाईट पसरायचा. बरोबर आहे. सो दिस इज कॉल्ड एज पॉईंट सोर्स. त्याला आपण काय म्हणतात? पॉईंट सोर्स. सर मग पॉईंट सोर्स आणि लिनियर सोर्स मध्ये काय डिफरन्स आहे? पॉईंट सोर्स हा असा सोर्स असतो की ज्या सोर्स पासून लाईट विल ट्रॅव्हल इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. आणि लिनियर सोर्स काय असतो? ओके, जे ट्यूबलाईट म्हणतात. ओके, ट्यूबलाईट हा वर्ड नसतोच बाळांनो सायन्समध्ये कुठे, त्याला म्हणतात फ्ल्युरोसन्स ट्यूब. कुठली? फ्ल्युरोसन्स ट्यूब.
तुम्ही जर का इलेक्ट्रिकलच्या दुकानात गेले आणि बोलले फ्ल्युरोसेन्स ट्यूब जा, तो म्हणून पुढच्या दुकानात जा, मेडिकलमध्ये घे. ओके, मग त्याला डबल यायचं, अबे ट्यूबलाईट दे, तो म्हणून पहिले बोलायचं ट्यूबलाईट. ट्यूबलाईट हा वर्डच नसतो ॲक्च्युली, पण आपण चुकीचं शिकत असतो पहिलेपासून. ट्यूबलाईट द्या, नाही तर म्हणतात नळी द्या. अजून काय बोलतो आपण, काय LED द्या. आता LED बोलता तुम्ही, आमच्या नळी किंवा ट्यूबलाईट म्हणायचे. अबे भामटे हो, काय बडबड करताय रे, हो इकडे, हो इकडे. आता त्याला पकड. काय सुरू, काय कोणाची गर्लफ्रेंड पडून गेली का, कमाल आहे. हा, ए लक्ष द्या, लक्ष द्या, बस, ए लक्ष द्या. हा बाळांनो लक्षात ठेवा. ए सेजल लक्ष दे, तेजल सेजल लक्ष दे इकडे. समजा एक पॉइंट सोर्स आहे. पॉइंट सोर्स हा असा सोर्स असतो विच विल एमिट द लाईट इन ऑल पॉसिबल डायरेक्शन, सगळ्या डायरेक्शननी लाईट एमिट करतो, लक्षात ठेवा. आणि लिनियर सोर्स असतो लाईट विल ट्रॅव्हल ओनली इन फॉरवर्ड डायरेक्शन. हा दोन डिफरन्स असतो पॉइंट सोर्स आणि काय लिनियर सोर्स मधला. ओके, आता थोडं लक्ष द्या वेवफ्रंट म्हणजे काय असते. वेवफ्रंट मध्ये काय करतो बाळांनो, कन्सिडर अ पॉइंट सोर्स ऑफ लाईट. एक तुम्ही पॉइंट सोर्स ऑफ लाईट घेतला, ओके, सन सुद्धा घेऊ शकता. इट इज अ पॉइंट सोर्स विच विल एमिट द लाईट इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. समजा फॉर एक्झाम्पल एखादा आर्टिफिशियल पॉइंट सोर्स घेतला, म्हणजे लाईट आपला सन इज अ नॅचरल सोर्स. त्याला म्हटलं तुम्ही बंद होतो, तो बंद वगैरे होत नसतो, त्यामुळे जे आपल्या हातात आहे ते घेऊ आपण. एक आर्टिफिशियल पॉइंट सोर्स घेतला, आर्टिफिशियल लाईट घेतला, ओके, तो लाईट सध्या बंद आहे. आता मला हे सांगा, जर का हा लाईट मी सुरू केला, जर का मी हा लाईट सुरू केला, जर हा लाईट मी सुरू केला तर लाईट विल ट्रॅव्हल इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. म्हणजे लाईट या डायरेक्शनने ट्रॅव्हल होईल बाळानो, 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 लाईट या डायरेक्शनने ट्रॅव्हल, लाईट या डायरेक्शनने ट्रॅव्हल होईल बाळानो. करेक्ट आहे. आता बाळांनो मला हे सांगा, ज्या क्षणा, हे कोण आहे, हे लाईट आहे की रे ऑफ लाईट आहे. ज्या क्षणाला मी लाईट सुरू केला तेव्हा मी माझी स्टॉपवॉच सुरू केली. दॅट वॉज अ इनिशियल टाइम t इज इक्वल्स टू 0 सेकंड. करेक्ट आहे. अँड व्हॉट आय विल गिव्ह यू ओनली 2 सेकंड. 2 सेकंदात लाईट सुरू केल्याबरोबर मला चेक करायचं आहे 2 सेकंदात लाईट कुठे गेले. करेक्ट आहे. मग मला हे सांगा, ओके, इथून लाईट निघाले, इथून निघालेला लाईट 2 सेकंदात इथं पोहोचला असेल, इथून निघालेला लाईट 2 सेकंदात इथे पोहोचला असेल, इथून निघालेला लाईट 2 सेकंदात इथे पोहोचला असेल. सारखंच डिस्टन्स कव्हर केलं, सगळ्या डायरेक्शननी निघाले, ऍट ए टाइम निघाले आणि ऍट ए टाइम सारखंच डिस्टन्स कव्हर केलं. करेक्ट आहे. लक्षात ठेवा, इथून निघालेला लाईट या इथे पोहोचला असेल, इथून निघालेला लाईट इथे पोहोचला असेल, इथून निघालेला लाईट इथे पोहोचला असेल, इथून निघालेला लाईट इथे पोहोचला असेल. करेक्ट आहे. सो लाईट विल ट्रॅव्हल इन ऑल पॉसिबल डायरेक्शन विथ इक्वल डिस्टन्स. करेक्ट आहे. सगळ्या डायरेक्शन एका इक्वल डिस्टन्सनी. का बरं इक्वल डिस्टन्स? ते डिस्टन्स किती असते बोला लाईटचं? ए डिस्टन्स किती असेल? सेम डिस्टन्स असते. किती असणार आहे? तर साधी गोष्ट आहे, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, कुठला माहिती आहे का? वेलॉसिटी ऑफ लाईट. ओके, लक्ष द्या, कुठला फॉर्म्युला आहे? वेलॉसिटी ऑफ लाईट काय असते बाळांनो? लक्ष द्या, वेलॉसिटी ऑफ लाईट, वेलॉसिटी इज इक्वल्स टू किती असतं? डिस्टन्स अपॉन टाइम. वेलॉसिटी इज इक्वल्स टू किती असतं? डिस्टन्स अपॉन टाइम. लाईटची वेलॉसिटी कशाने दाखवतात? सी नी. ओके, इथं आपण काय लिहितो सांगा? डिस्टन्स. आणि अपॉन काय लिहायचं सांगा? टाइम. हा टाइम इकडे गेला तर सी इंटू टी इज इक्वल्स टू किती असतं? डिस्टन्स. सो व्हॉट इज द डिस्टन्स कवर्ड सांगा? डिस्टन्स इज इक्वल्स टू किती असतं? सी की सी टी? सी टी. सी म्हणजे वेलॉसिटी ऑफ टाइम आणि टाइम तर सगळ्यांना सेमच दिलाय मी. किती सेकंद दिलाय सांगा? 2 की 2 सेकंड. सुरू केल्याबरोबर 2 सेकंदानंतर, 2 सेकंदानंतर इथून आलेला इथे सिटी डिस्टन्स कव्हर केलं, इथून आला इथे सिटी डिस्टन्स कव्हर केला, हा सिटी डिस्टन्स कव्हर केलं, हे सिटी डिस्टन्स कव्हर केलं, हे सिटी डिस्टन्स कव्हर केलं, यांनी सुद्धा सिटी डिस्टन्स कव्हर केलं, यांनी सुद्धा सिटी डिस्टन्स कव्हर केलं आणि यांनी सुद्धा सिटी डिस्टन्स कव्हर केलं. करेक्ट आहे. मग सगळे पॉईंट प्लॉट केले. करेक्ट आहे. आणि हे जे काय सगळे पॉईंट प्लॉट केले याचा मी एक लोकस ड्रॉ केला. लोकस म्हणजे कर्व. लोकस म्हणजे काय असतं? कर्व. हे जे सगळे काय पॉइंट्स प्लॉट केले याचा मी एक लोकस ड्रॉ केला. लोकस म्हणजे काय असतं? कर्व. लक्षात ठेवाय बाय, लोकस ड्रॉ केला म्हणजे कर्व ड्रॉ केला. लोकस म्हणजे कर्व. लोकस हा मॅथ्सचा वर्ड आहे, लक्षात ठेवा. ओके, याचा ग्राफ ड्रॉ केला आणि हा जो एक ग्राफ आला लोकस ऑफ ऑल पॉइंट्स, याला म्हणतात वेव्ह फ्रंट. याला काय म्हणतात सांगा? वेव्ह फ्रंट. सो दिस इज कॉल्ड एज वेव्ह फ्रंट. दिस इज कॉल्ड एज वेव्ह फ्रंट. आता वेव्ह फ्रंट काय असते? व्हॉट इज मीन बाय वेव्ह फ्रंट? तर वेव्ह फ्रंटची डेफिनेशन काय असते? लक्षात द्या. लोकस ऑफ ऑल पॉइंट्स, लोकस ऑफ ऑल पॉइंट्स ऑफ मीडियम. लक्ष द्या मी काय म्हणताय, लोकस ऑफ ऑल पॉइंट्स ऑफ मीडियम. दिस इज द लोकस, दिस इज द कर्व ऑफ ऑल पॉइंट्स ऑफ मीडियम. मीडियमचे पॉइंट आहेत हे. लोकस ऑफ ऑल पॉइंट्स ऑफ मीडियम असे पॉइंट, ओके, वेअर वेव्ह रीच सायमल्टेनियसली. Locus of all points of medium where the wave reach
simultaneously, okay, where the wave reads simultaneously, okay, with the same state of vibration, with the same state of vibration. लक्ष द्या, सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन, स्टेट ऑफ व्हायब्रेशन. आता हे सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन काय भानगड आहे हो सर, सांगतो मी तुम्हाला, लक्ष द्या बाळांनो. मला एक सांगा, ओके, मला हे सांगा, हा लाईट बंद होता, ज्या क्षणाला मी लाईट सुरू केला त्या क्षणाला सगळ्याच डायरेक्शननी लाईट आली. लाईट ऑलवेज ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन ऑर इन द फॉर्म ऑफ वेव्स, इन द फॉर्म ऑफ वेव्स. चला, मग लाईट इन द फॉर्म ऑफ वेव्स असेल तर कसं असते इन द फॉर्म ऑफ वेव्स, लक्ष द्या. ओके, लक्षात ठेवा. ओके, हे बा, इथून ट्रान्सवर्स वेव्ह आहे. चला, क्रस ट्रफ, जर का एका वेव्हचा ट्रफ जाऊन पडला असेल तर सगळ्यांचाच काय पडेल सांगा, ट्रफच पडेल. सगळ्यांचा काय पडेल सांगा, ट्रफच पडेल. सगळ्यांचा 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 काय पडेल सांगा, ट्रफच पडेल. का बरं मला हे सांगा, लाईट सुरू केल्यावर लाईट एक असा आहे का इकडे जास्त गेला इकडे कमी गेला की सारखेच गेले, सारखेच गेले. डिस्टन्स सारखंच कव्हर केलं. नेचर सुद्धा काय सेम आहे. मीडियम सुद्धा काय होमोजिनियस. मग लाईटचं नेचर आहे ट्रान्सवर्स. मग जर का ओके या पॉइंटला हा क्रस्ट आणि ट्रफ पडला, एकाचा जर ट्रफ पडला तर सगळ्यांचा काय पडला असेल, ट्रफ. एकाचा जर का क्रस्ट पडला असेल जाऊन तर सगळ्यांचा काय पडला असेल, याला म्हणतात सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन. सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन, करेक्ट आहे, लक्षात ठेवा. झालं, म्हणजे एकाचा जर का क्रस्ट जाऊन पडला असेल, एकाचा जर का ट्रफ पडला तर सगळ्यांचे ट्रफच पडले. एकाचा क्रस्ट पडला तर सगळ्यांचे क्रस्टच पडले. त्याची डायग्राम काढता येत नाही, मी डायग्राम काढण्याचा प्रयत्न केला, करेक्ट आहे. तर त्यामुळे हा जो लोकस तयार झाला, दॅट लोकस इज कॉल्ड एज वेव्ह फ्रंट. या लोकसला आपण काय नाव देतो सांगा, वेव्ह फ्रंट. दिस लोकस इज कॉल्ड एज वेव्ह फ्रंट. या लोकसला आपण वेव्ह फ्रंट म्हणतो. या कर्वला आपण वेव्ह फ्रंट म्हणतो, लक्षात ठेवा. चालेल. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ वेव्ह फ्रंट. वेव्ह फ्रंटची डेफिनेशन काय, चला वाचा. डेफिनेशन ऑफ वेव्ह फ्रंट काय, कम ऑन एव्हरीवन. हा, व्हायब्रेशन, ठीक आहे. आता त्यानंतर असतं व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ वेव्ह फ्रंट. वेव्ह फ्रंटचे टाइप्स किती आहेत तर बाळांनो लक्षात ठेवा. व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ वेव्ह फ्रंट. वेव्ह फ्रंटचे टाइप्स कुठले आहेत तर टाइप्स ऑफ वेव्ह फ्रंट. सिंपल आहे एकदम. टाइप्स ऑफ वेव्ह फ्रंट मध्ये असं म्हणतात देर आर बेसिकली 3 टाइप्स ऑफ वेव्ह फ्रंट. देर आर बेसिकली 3 टाइप्स ऑफ वेव्ह फ्रंट. त्यातली पहिली वेव्ह फ्रंट असतं दॅट इज कॉल्ड एज अ स्पॅरिकल वेव्ह फ्रंट. काय असं सांगा, स्पेरिकल वेव्ह फ्रंट. स्पेरिकल काय वेव्ह फ्रंट. Okay, the first wavefront is called as spherical wavefront. Okay, the second wavefront is called as a plane wavefront. Second wavefront is called as plane wavefront. पहिले spherical wavefront काय असते मी सांगतो, लक्ष द्या. what is spherical wavefront? Okay, the wavefront बघा काय म्हणताय मी, the wavefront बघा काय म्हणताय मी, the wavefront originated the wavefront originated from the point source. लक्षात ठेवा, द वेव्हफ्रंट ओरिजिनेटेड फ्रॉम द पॉइंट सोर्स. अशी वेव्हफ्रंट जी कोणापासून ओरिजिनेट झाली, पॉइंट सोर्स पासून ओरिजिनेट झाली. द वेव्हफ्रंट विच इज ओरिजिनेटेड फ्रॉम द पॉइंट सोर्स ॲट अ फायनाइट डिस्टन्स. लक्षात ठेवा, फायनाइट डिस्टन्स. पॉइंट सोर्स पासून ओरिजिनेट झालेली वेव्हफ्रंट जी त्या पॉइंट सोर्सच्या जवळ काढली जाते. फायनाइट डिस्टन्स म्हणजे व्हेरी स्मॉल डिस्टन्स. जसं फॉर एक्झाम्पल, लक्ष द्या बळानो, समजा हा पॉइंट सोर्स आहे. काय समजतं रे तुम्हाला पॉइंट सोर्स आणि लिनियर सोर्स मध्ये काय डिफरन्स आहे सांगा बरं. सर पॉइंट सोर्स मध्ये लाईट ट्रॅव्हल्स इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. लिनियर सोर्स मध्ये लाईट ट्रॅव्हल इन फॉरवर्ड डायरेक्शन. फ्लुरोसेंट ट्यूब मध्ये करेक्ट आहे, मागे लाईट जात नसतो, पुढेच जात असतो. अरे ओके नाही, येस ओके. तर आता मला हे सांगा, हा पॉइंट सोर्स आहे. सपोज या डायरेक्शननी लाईट जात आहे, 2 मिनिटं लक्ष द्या. चला, सगळ्याच डायरेक्शननी लाईट जातो. मी एक काम करतो, मी एवढ्या डायरेक्शन घेतच नाही, मी 3च डायरेक्शन घेतो. समजा ही डायरेक्शन घेतली आणि ही डायरेक्शन घेतली, बस ओनली 3 डायरेक्शन आय हॅव टेकन. चालेल. समजा हा सोर्स ऑफ लाईट आहे. आता बाळांनो सध्या लाईट बंद आहे. जेव्हा लाईट सुरू होईल सगळ्या डायरेक्शननी लाईट निघेल. मी 3च डायरेक्शन काढल्या. चला स्टॉपवर सुरू करा, 2 सेकंद द्या. 2 सेकंद दिले. इथून निघालेला लाईट इथे पोहोचला असेल, इथून निघालेला लाईट इथे पोहोचला असेल आणि इथून निघालेला लाईट इथे पोहोचला असेल. इथून निघालेला इथे 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 इथे, बरोबर आहे. आणि सगळ्यांचा जर का लोकस ड्रॉ केला तर काय तयार होते सांगा, वेव्ह फ्रंट. मग आता मला हे सांगा, अशा प्रकारे वेव्ह फ्रंट तयार झाले. हे बघा, ऍक्च्युली ही आहे वेव्ह फ्रंट की पूर्ण आहे, पूर्ण वेव्ह फ्रंट आहे. आणि ती कुठल्या शेपची आहे सांगा, स्पिरिकल शेप. दॅट्स वाय दॅट वेव्ह फ्रंट इज कॉल्ड एज स्पिरिकल वेव्ह फ्रंट. करेक्ट आहे. द वेव्ह फ्रंट विच इज ओरिजिनेटिंग फ्रॉम द पॉइंट सोर्स. अशी वेव्ह फ्रंट जी कोणापासून ओरिजिनेट झाली सांगा, पॉइंट सोर्स पासून ओरिजिनेट झाली. पण पॉइंट सोर्स पासून इन्फायनाइट डिस्टन्सवर आहे की फायनाइट डिस्टन्सवर आहे, फायनाइट डिस्टन्सवर आहे, म्हणजे पॉइंट सोर्सच्या जवळ आहे. करेक्ट आहे. ओके ठीक आहे. मी आता 2 सेकंद दिले. मी जर का 4 सेकंद दिले असतील तर इथला पॉईंट इथं पोहोचला असता, इथला पॉईंट इथं पोहोचला असता, इथला पॉईंट इथं पोहोचला असता आणि एक स्पेरिकल वेव्ह फ्रंट तयार झाली असती. मी जर का 5 सेकंद दिले असेल तर इथला पॉईंट इथं पोहोचला असता, इथला पॉईंट इथला पोहोचला असला, इथं स्पेरिकल वेव्ह फ्रंट तयार. सो दिस आर कॉल्ड एज स्पेरिकल वेव्ह फ्रंट. कुठल्या वेव्ह फ्रंट आहे सांगा, स्पेरिकल. ऍक्च्युली ह्या कंप्लीट मोठ्या आहेत बरं का, लक्षात ठेवा. लाईट विल ट्रॅव्हल इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. त्यासाठीच तर आपण पॉईंट सोर्स घेतलाय. ओके, मी काढताना तेवढी काढली, बट दॅट इज अ स्पेरिकल वेव्ह फ्रंट. व्हॉट इट एव्हरीवन, समजलाय? येस. मग आता स्पेरिकल वेव्ह फ्रंट नंतर नेक्स्ट सेकंड टाइप ऑफ वेव्ह फ्रंट दॅट इज कॉल्ड एज अ प्लेन वेव्ह फ्रंट. लक्ष द्या,
प्लेन वेव्हफ्रंट काय असतं बाळांनो? व्हॉट इज मीन बाय प्लेन वेव्हफ्रंट? सो व्हॉट इज प्लेन वेव्हफ्रंट? चला स्फेरिकल वेव्हफ्रंटची एकदा डेफिनेशन वाचा. व्हॉट इज अ स्फेरिकल वेव्हफ्रंट? कम ऑन एव्हरीवन. हा, द वेव्हफ्रंट विच इज ओरिजिनेटिंग फ्रॉम द पॉइंट सोर्स ॲट अ फायनाइट डिस्टन्स. व्हॉट इज स्फेरिकल? प्लेन वेव्हफ्रंट. प्लेन वेव्हफ्रंट मध्ये म्हणू शकता बघा, द वेव्हफ्रंट द वेव्हफ्रंट originating the wavefront originating from the point source, from a guy point source, the wavefront originating from the point source the wavefront originating from the point source at infinite distance. सांगा, सोर्स मला पॉइंट सोर्स पाहिजे, पण त्याच्यापासून फायनाइट डिस्टन्स आहे की इन्फायनाइट डिस्टन्स? इन्फायनाइट डिस्टन्स. म्हणजे मला हे सांगा, पॉइंट सोर्सच्या जवळ काढायची आहे की पॉइंट सोर्सच्या दूर काढायची आहे? सांगा, पॉइंट सोर्सच्या दूर काढायची आहे. करेक्ट आहे. आता मी दूर काढल्याने काय होते? इकडे लक्ष द्या बाळांनो. लक्ष दे इकडे. देतोय नाही, लक्ष दे. काही नको देऊ बाकी. ओके, हा लक्ष द्या. हा, समजा हा पॉइंट सोर्स दिला. समजा लाईट बंद आहे. ओके, लाईट बंद असेल तर लाईट विल ट्रॅव्हल इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. ओके, समजा आहे पहा, इकडे लाईट गेला, इकडे लाईट जात आहे, खूप साऱ्या डायरेक्शन जातो. मी 3च डायरेक्शन काढतो, चालेल? चला, लाईट सुरू केला. 2 सेकंदात लाईट कुठे गेला असेल? 2 सेकंदात लाईट इथे गेला असेल, इथे गेला असेल, इथे गेला असेल. स्पिरिकल वेव्हफ्रंट. 5 सेकंदात कुठे गेला असेल? इथे गेला असेल, इथे गेला असेल, इथे गेला. स्पिरिकल वेव्हफ्रंट. 10 सेकंद इथे इथे इथे. स्पिरिकल वेव्हफ्रंट. बरोबर आहे? ओके, अजून थोडा अर्धा तास दिला, 1 तास दिला. ओके, 2 तास दिले. हळूहळू काय होत आहे सांगा? जसं जसं तुम्ही दूर जात आहे. थांबा, मला हे सांगा, इथं काय होता? स्पियर होता. यु नो, स्पियरचा तो कर्व्हिलिनियर पोर्शन, यु नो, कर्व बेंडिंग पार्ट, हा बोथड होता की शार्प होता? शार्प. शार्प कर्व दिसायचा. जसं पॉइंट सोर्सच्या दूर गेले तो शार्पनेस हळूहळू वाढत आहे की कमी होत आहे? कमी होत आहे भाई. शार्पनेस कमी होत आहे. बेंडिंग पोर्शन कमी होत आहे. बेंडिंग पोर्शन कमी होत आहे. बेंडिंग पोर्शन कमी होतो. आणि एवढा कमी कमी होतो जसं जसं दूर गेले. ते असते स्पिरिकल, पण काही वेळानंतर काय दिसते सांगा? स्पिरिकल दिसते की स्ट्रेट लाईन दिसते? दॅट वेव्हफ्रंट इज कॉल्ड ॲज अ प्लेन वेव्हफ्रंट. शेवटी काढली कोणापासून? पॉइंट सोर्स. पण ॲट अ फायनाइट डिस्टन्स की इन्फायनाइट डिस्टन्स? म्हणजे पॉइंट सोर्सच्या जवळची काढलेली असते दॅट इज अ स्पिरिकल वेव्हफ्रंट, पण पॉइंट सोर्सच्या दूरची काढलेली असते दॅट इज अ प्लेन वेव्हफ्रंट. मग सर नेमका प्लेन वेव्हफ्रंटची डायग्राम एवढी मोठी काढायची का? नाही. त्यासाठी एक टेक्निक आहे. काय करायचं? प्लेन वेव्हफ्रंट मध्ये सोर्स लिहायचा. सांगा कुठला सोर्स आहे? लिनियर सोर्स आहे की पॉइंट सोर्स आहे? पॉइंट सोर्स. आणि पॉइंट सोर्स पासून असं डॅश 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 काढायचं. काय काढायचं? डॅश. हा झाला रे ऑफ लाईट. कोण झाले सांगा? रे ऑफ लाईट. हे असं डॅश 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 काढलं म्हणजे यू आर ट्रॅव्हलिंग ॲट अ इनफायनाइट डिस्टन्स की इनफायनाइट डिस्टन्स? इनफायनाइट डिस्टन्स. खूप दूर आहात तुम्ही. आणि मग काढायचं इथे एक पॉईंट, इथे एक पॉईंट, इथे एक पॉईंट. दिस इज कॉल्ड एज अ प्लेन वेव्हफ्रंट. इथे एक पॉईंट, इथे एक पॉईंट, इथे पॉईंट. दिस इज कॉल्ड एज अ प्लेन वेव्हफ्रंट. इथे एक पॉईंट, इथे एक पॉईंट, इथे पॉईंट. दिस इज कॉल्ड एज अ प्लेन वेव्हफ्रंट. म्हणजे सर तुम्ही तर जवळच काढलं पॉईंट सोर्सच्या. नाही, म्हणजे डायग्राम दूर काढली म्हणजे दूर असते का? डायग्राम जवळ काढली म्हणजे दूर जवळ असते का? असं नसते. इथं लिहिलं आहे मी, सगळं दाखवलं आहे. सोर्स कुठला पाहिजे? पॉइंट सोर्स. आणि डिस्टन्स काय? इनफायनाइट. कुठली वेव्हफ्रंट तयार होते? प्लेन वेव्हफ्रंट. सो दिस आर कॉल्ड एज प्लेन वेव्हफ्रंट. या कुठल्या वेव्हफ्रंट आहे सांगा? प्लेन वेव्हफ्रंट. करेक्ट आहे? पुन्हा वाचा. सांगा व्हॉट इज स्पिरिकल वेव्हफ्रंट? कम ऑन एव्हरीवन. हा, finite distance. What is meant by plane wavefront? Come on. The wavefront originating from the point source at a infinite distance. आणि तिसऱ्या टाईपची वेव्हफ्रंट कुठली असते बाळांनो? दॅट इज कॉल्ड एज अ सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. लक्षात ठेवा. कुठली असते सांगा? सिलेंड्रिकल. कम्पेअर करायला इथे जाते म्हणून इथेच काढतो. आवाज नको आहे. सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. थांबा. व्हॉट इज सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट? द वेव्हफ्रंट विच इज ओरिजिनेटिंग फ्रॉम द लिनियर सोर्स. इथं तर कन्फ्युजनच नाही आहे. पॉईंट सोर्स नाही पाहिजे तिथं. तरी पॉइंट सोर्स फायनाइट डिस्टन्स स्पिरिकल, पॉइंट सोर्स इनफायनाइट डिस्टन्स प्लेन. इथं आहे लिनियर सोर्स. लिनियर सोर्स म्हणजे समजते काय बा? लिनियर सोर्स. फ्लुओरेसेंट ट्यूब. सांगा लाईट कसं जातो? इन ऑल पॉसिबल डायरेक्शन की ओनली इन फॉरवर्ड डायरेक्शन? ओनली इन फॉरवर्ड. हे पहा रे ऑफ लाईट आहे. म्हणजे सध्या लाईट बंद आहे. जेव्हा लाईट निघेल तेव्हा लाईट असा असेल. बरोबर आहे? से येस. येस. आता मला हे सांगा, समजा लाईट सुरू केला. सांगा सगळ्या डायरेक्शन लाईट निघाली. इथून निघालेला लाईट इथे पोहोचलेला असेल, इथून निघालेला लाईट इथे पोहोचला असेल, इथून निघालेला लाईट इथून निघालेला प्लेन वेव्हफ्रंट. इथून निघालेला इथे पोहोचला, इथून निघालेला इथे पोहोचला, इथून निघालेला इथे पोहोचला, इथून निघालेला इथे पोहोचला. प्लेन वेव्हफ्रंट. इथून निघालेला इथे पोहोचला, इथून निघालेला इथे पोहोचला, इथून निघालेला इथे पोहोचला, इथून निघालेला इथे पोहोचला. ते प्लेन वेव्हफ्रंट. पण या प्लेन वेव्हफ्रंट म्हणू की सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट म्हणू?
दिसताना दोघी काय दिसतात? सेम दिसतात. पण गदडे हो समजायला पाहिजे कुठला सोर्स आहे? पॉइंट सोर्स. प्लेन. कुठला सोर्स आहे? लिनियर सोर्स, म्हणून सिलेंड्रिकल. म्हणून मी एकाच डायग्राम एकाच बोर्डवर घेतल्या दोन्ही डायग्राम. दिसताना दोन्ही वेव्हफ्रंट सेम दिसतात, पण बाळांनो ते तुम्हाला समजेल की कुठली प्लेन आहे आणि कुठली सिलेंड्रिकल आहे. पॉइंट सोर्स ऑलवेज गिव्स यू प्लेन आणि लिनियर सोर्स ऑलवेज गिव्स यू सिलेंड्रिकल. आणि पहिली कुठली होती? स्पिरिकल. त्यात पॉइंट सोर्स ॲट फायनाइट डिस्टन्स, पॉइंट सोर्स ॲट इनफाइनाइट डिस्टन्स. बेस्ट एक्झाम्पल आहे स्पिरिकलचा आणि प्लेन वेव्हफ्रंटचं. मला हे सांगा, स्पिरिकल वेव्हफ्रंट आणि प्लेन वेव्हफ्रंट मध्ये सिमिलरिटी काय? सिमिलरिटी काय? पॉइंट सोर्स आहे. आणि डिफरन्स काय? जवळ आणि लांब. मग असं म्हणू शकतो, द लाईट एमिटेड फ्रॉम द सन, समजा हा सन आहे, लाईट एमिटेड फ्रॉम द in the form of spherical wavefront, and when that light reaches to the earth, reaches to the in the form of spherical wavefront की प्लेन वेव्हफ्रंट? प्लेन वेव्हफ्रंट. कारण की सन म्हणजे कुठला सोर्स आहे? लिनियर सोर्स आहे की पॉइंट सोर्स आहे? मग पॉइंट सोर्सच्या जवळ लाईट एमिटेड फ्रॉम द सन इन द फॉर्म ऑफ स्फेरिकल वेव्हफ्रंट, अँड व्हेन दॅट लाईट रिचेस टू द अर्थ, सन आणि अर्थ मध्ये डिस्टन्स खूप आहे ना, व्हेन दॅट लाईट रिचेस टू द अर्थ इन द फॉर्म ऑफ प्लेन वेव्हफ्रंट. सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट तर वेगळीच असते, दिसायला जरी सेम असतील, कारण की इथं सोर्स कुठला आहे? पॉइंट सोर्स आहे की लिनियर सोर्स आहे? लिनियर सोर्स. हे झालं वेव्हफ्रंट. आणि शेवटचं आर्टिकल, what is mean by wave normal? Okay, what is mean by wave normal? Wave normal काय असतं? What is mean by wave normal? बघा, wave normal म्हणजे काय असतं? A normal म्हणजे असतं perpendicular. Normal म्हणजे काय असतं बोला? Perpendicular. A normal that is perpendicular drawn at any point on the surface of wavefront. आवाज नको आहे. ओके, in the direction of propagation of light. हे राहिलंच होतं करायचं आज. ठीक आहे. ओके, व्हॉट इज मीन बाय वेव्ह नॉर्मल? सांगा वेव्ह नॉर्मल काय असतं? कम ऑन. हा, अनॉर्मल. नॉर्मल म्हणजे कोण? परपॅन्डिक्युलर. अनॉर्मल म्हणजे कोण? परपॅन्डिक्युलर ड्रॉन. कुठे? ऍट एनी पॉइंट ऑन द सरफेस ऑफ वेव्हफ्रंट. चला इकडे लक्ष द्या. हे कुठली वेव्हफ्रंट आहे सांगा? सांगा ही कुठली वेव्हफ्रंट आहे? स्पिरिकल. मग आता वेव्ह नॉर्मल कसे काढायचे? एक काम करा, स्पिरिकल वेव्हफ्रंट वरचे पॉईंट घ्या. कुठे पॉईंट घ्या? समजा स्पिरिकल वेव्हफ्रंट वर हे पॉईंट घेतले. लक्ष द्या. समजा ही स्पिरिकल वेव्हफ्रंट आहे, याच्यावर हा पॉईंट घेतला, हा पॉईंट घेतला, हा पॉईंट घेतला, हा पॉईंट घेतला. ओके, आता काय करायचं? ओके बाळांनो, त्याला परपॅन्डिक्युलर ड्रॉ करायचा. स्पिरिकल वेव्हफ्रंट वर पॉईंट घ्यायचे आणि त्या पॉईंटला परपॅन्डिक्युलर ड्रॉ करायचे. कसे? हे बाय परपॅन्डिक्युलर ड्रॉ केले. पण परपॅन्डिक्युलर कसे दाखवायचे? जे इन द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ लाईट आहे. सांगा लाईट कसं जात आहे? लेफ्ट टू राईट की राईट टू लेफ्ट? डावीकडून उजवीकडे जात आहे की उजवीकडून डावीकडे येत आहे? लेफ्ट टू राईट जात आहे. करेक्ट आहे. कारण बघा, परपॅन्डिक्युलर मी दोन्ही ड्रॉ करू शकतो. कसे? हे बघा, या पॉईंटला हाय परपॅन्डिक्युलर ड्रॉ करू शकतो. तर ही वेव्ह नॉर्मल नाही झाली, कारण हा नॉर्मल कसा आहे? इन द लाईट असा येत आहे, आणि हा कसा आहे? इन द डायरेक्शन ऑफ लाईट आहे की अपोजिट टू द लाईट? अपोजिट टू द लाईट. तसं नाही. वेव्ह नॉर्मल कुठे असतात? वेव्ह फ्रंटवर पॉईंट घ्या, त्या पॉईंटला काय करा सांगा? परपॅन्डिक्युलर ड्रॉ करा. आणि कुठल्या डायरेक्शनला सांगा? फॉरवर्ड डायरेक्शन, इन द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ लाईट. त्याला म्हणतात वेव्ह नॉर्मल. तर हे झाले स्पिरिकल वेव्ह फ्रंट आणि हे झाले वेव्ह नॉर्मल. लक्षात ठेवा. आणि तुम्हाला फ्री ॲडवाइस देतो, टेन्शन घेऊ नका. वेव्ह नॉर्मलची डायग्राम काय असते माहिती आहे का? वेव्ह नॉर्मल म्हणजे रे ऑफ लाईट. जे रे ऑफ लाईट असतात ना, तेच तुमचे वेव्ह नॉर्मल असतात. बघा, हे रे ऑफ लाईट आहे ना, तेच तुमचे वेव्ह नॉर्मल असतात. इथं सुद्धा सेम. हे बघा, इथं सुद्धा सेम. हे बघा, ही आहे प्लेन वेव्ह फ्रंट, याच्यावर पॉईंट घ्या, याला काय ड्रॉ करा? परपॅन्डिक्युलर ड्रॉ करा. परपॅन्डिक्युलर मी असे काढू शकतो आणि असाही काढू शकतो, पण कुठला परपॅन्डिक्युलर कन्सिडर केला जाईल? जो अपोजिट टू द रे की इन द डायरेक्शन ऑफ रे? इन द डायरेक्शन ऑफ रे. म्हणजे पहा, हे झाले वेव्ह नॉर्मल. इथे सुद्धा वेव्ह नॉर्मल इथं दोन्ही ठिकाणी सेमच राहील. कधी कधी एंट्रन्सला क्वेश्चन विचारतात की जर स्पेरिकल वेव्हफ्रंट असेल तर वेव्ह नॉर्मल कसे असतात? तर तुम्ही हक्काने सांगायचं, इन केस ऑफ स्पेरिकल वेव्हफ्रंट युअर वेव्ह नॉर्मल आर रॅडियल अँड काय असतात? डायव्हर्जंट. रॅडियल अँड काय असतात सांगा? डायव्हर्जंट. यु नो, रॅडियल अँड डायव्हर्जंट. डायव्हर्जंट म्हणजे समजते का? सांगा सगळे वेव्ह नॉर्मल कसे चालले? सरळ चालले की असे डायव्हर्ट होत आहे? डायव्हर्ट होत आहे. बघा, हा असा 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 डायव्हर्ट होत आहे. In case of spherical wavefront, your wave normal are radial and divergent, and in case of plane wavefront or cylindrical wavefront, your wave normal म्हणजे ग्रीन
ओके युअर वेव्ह नॉर्मल आर पॅरल कसे अँड इक्विडिस्टंट कसे असतात सांगा इक्विडिस्टन्स. In case of spherical wavefront, your wave normals are radial and divergent. But in case of plane wavefront or cylindrical wavefront, your wave normals are काय असतात parallel and equidistant. Parallel and equidistant. लक्षात ठेवा. Is that clear? Yes. So this is the complete concept of wavefront and wave normal. उद्याच्या लेक्चरला हात जोडून विनंती करतो कोणी अब्सेंट राहू नका. ठीक आहे. हा.